त्यांचं खरं तर मनापासून आभार मानतो आणि या मंचावर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असलेले श्री बोराडे सर, तसेच अंकुशराव सर. अंकुशराव सरांची गोष्ट मी माझ्या मुलाला सांगायचो. आमचे एक सर होते, त्यांचं नाव अंकुशराव होतं आणि ते आम्हा दोघांना असे समोर उभे करायचे आणि ते आम्हाला कधी मारत नव्हते, पण आमचे गाव कायम सुचलेले असायचे. मारत नव्हते आणि कसं काय सुचलेले असायचे. मित्रांनो, ते आम्हाला एकमेकांना मारायला लावायचे. त्याला आमची आजी काय व्हायची, हा माझा खास मित्र आहे, मी त्याला मारायचं कसं. मी काय करायचं, त्याला आपलं उगाच आपलं असं करायचं आणि सरांनी त्याला सांगायचं की तू जर त्याला नाही जोरात मारलं तर बघ. तुम्ही त्याला असं करायचं, त्यांनी वाजवली माझ्या एका डोळ्यात पाणी, ज्या बाजूला बसली मी पण तयार, मी दिली की त्याच्या दोन्ही डोळ्यात पाणी. आणि हा असा कार्यक्रम असायचा म्हणजे आमच्या भागात. आणि बोराडे सरांबद्दल बोलायचं म्हणजे अजूनही नाव ऐकलं की त्यानंच चमक आल्यासारखी. म्हणजे मला आठवत आहे की शाळा सुटल्यानंतर त्यावेळेस सुट्टी मेडिकलची रजा आहे, तिला सिक लिव्ह आहे, कॅज्युअल लिव्ह आहे, तिने उठायचं आजारी असताना सुद्धा आणि आपल्या चिऱ्यासाठी फोन करायचा, डब्याचा डबा करायचा आणि स्वतःला वेळ किती द्यावा हे तिच्या लक्षातच नाही. ती आजारी असताना पण तिला जाणवत होती. मी पण का सांगतो हे की कधीतरी आपण आपल्या आयांचा, बायकोचा, बहिणीचा विचार करायला पाहिजे. मी मुद्दा म्हणून आवर्जून या गोष्टी सांगतोय की ऍक्च्युली हे तिने मला भ्रमित केलं, तिच्यामुळे मला तो मुद्दा सुचला की आपल्या आयांबद्दल बोललं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आयुष्य खूप सोपं आहे, खूप सुंदर आहे. तुका म्हणे सोपी केली पाय वाटत उतरावया भवसागर, तुम्ही आम्ही अवघड करून ठेवली. मुद्दाम शिक्षण मिळायला पाहिजे त्यामुळे ते आपल्याला नाही मिळू शकत. पण आज आपण आपल्या मुलाबाळांसाठी तो विचार करत असतो. पाश नावाचा एक कवी होऊन गेला. तो कवी म्हणतो काय, सबसे खतरनाक होता है अपने सपनों का मरना. आणि आपली स्वप्न जेव्हा मरतात त्याला जबाबदार आपणच असतो. त्यावेळेस एक पाऊल उठून मी पुढे आलो असतो कदाचित, मी अजून थोडासा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप काय करायला असतो. पण आपण काय करतो, आपली स्वप्न आपल्या चिल्ल्या पिल्यांवर लागायला सुरुवात झाली पाहिजे. काय मी आता आमच्या मुलीलाच बघते किंवा माझ्या मुलालाच बघते, पण त्यांना त्यांचं फ्रीडम आहे. मला मुलगी नाहीये, तुम्हाला मुलगा झाला तर मी त्याला मुलीला जे लागतं ते देईन, किंवा मला एकच मुलगी आहे तर मी तिला आता मुलाप्रमाणे वाढवून. तर हा विचार न करता आपण असं हे काय सजेशन द्यायला मोठं नाही, पण मी विचार मानतो की त्यांना त्यांच्या पद्धतीने वाढवा. त्यांना सांगायचं तात्पर्य की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण आलो. खऱ्या अर्थाने आपण ग्रुपवर फोटोवर बघत होतो. मनापासून सांगतो की फटाके वाजवायची गरज नाही, सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. शाळेच्या बाबतीत जर सांगायचं झालं, शाळा कशी होती, आताची शाळा आणि पहिली शाळेमध्ये जो फरक बघितला. आता आपण मुलांच्या फी 1-1 लाख रुपये 70,000 रुपये आम्हाला भरावं लागतं, सगळ्यांना भरावं लागतं शाळेची. आता कॅल्क्युलेशन करा, पहिलीच 10वी आता किती आता सगळ्यांच्या मुलाखती ऐकल्यानंतर मला एकदा आनंद की ह्याला कोणी इंजिनियर दिसला नाही, मला कोणी डॉक्टर दिसला नाही, मला कोणी वकील दिसला नाही. खरं सांगतो तर तुमचं शिक्षण आणि या शाळेने प्रत्येकाला मानवतो. आता वैयक्तिक थोडंसं सांगावंसं वाटतंय. शाळेमध्ये असं होतं की कदाचित कमी बोलणारा, मस्ती न करणारा मी शांत म्हणून. तर थोड्या दिवसानंतर आम्ही काळ बदलला, सामाजिक जीवनात आलो. सामाजिक जीवनात येण्याचं कारण सुद्धा तसंच होतं. एक गोष्ट सांगतो की माझ्याबद्दल, मी 2008 पासून सरासरी सामाजिक जीवनामध्ये काम करतो. NGO आहे आधार सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदाते करून ब्लड डोनर. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये एखाद्या रुग्णाला जर रक्त लागलं तर ब्लड डोनर पुरवतो. पायथ्याला जेवायला हॉस्पिटल, तिथं गरिबांचं उपचार होतो. अशा ठिकाणी
त्या लोकांना योग्य उपचार कसा मिळावा, शासनाच्या कोणत्या योजनेचं बिल कसं माफ व्हावं. गेली 10-12-15 वर्ष काम केलं, प्रामाणिकपणे सांगतो. आणि हे काम करत असताना राज्यात 5 पुरस्कार मिळाले. पण नेहमी असं वाटतं की मला माझ्या शाळेनं काय दिलं, माझ्या शाळेनं मला काय दिलं. ज्यावेळेस मी विचार करतो तुम्ही शिकवलं ना तर शाळेने शिकवलं, तसंच तसं राहता येते. दुसरी गोष्ट की सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना माझी वायसेमची सुरुवात सांगतो. बरेचसे माझे मित्र की ते वायसेमच्या संदर्भात मला नेहमी फोन करतात की पेशंट ऍडमिट करायचं, हे बिल माफ करायचं. एक असाच एक मला फोन आला, म्हणजे माझी जी सुरुवात आहे क्षेत्रात, ते फोन आला. त्यांनी मला विचारलं की एक पेशंट आहे त्याचं ऑपरेशन लवकर करायचे, त्रास होते आणि वायसेमला अशी पद्धतीने वेळ लागतो. तर मग त्या अनुषंगाचा कोणाला रेफरन्स होता फक्त, आणि भेटलो. बोलल्यानंतर कळालं की तो दालन्यातला होता. तो मुलगा छोटा होता, 10 ते 12 वर्षाचा, आणि त्याची आई दोघं दालन्यावर इथं आली होती. त्यानंतर बघितलं, भेटलो, डॉक्टरांना सांगितलं. ते डॉक्टरांना ऑपरेशन त्या काही योजनेमध्ये बसवलं. ते ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर त्या महिलेने मला पुन्हा फोन केला की दादा तुम्ही येऊन गेले आणि माझ्या मुलाचं ऑपरेशन खूप छान झालं, तुम्ही येऊ शकता का. शेवटी काम धंदा पण करायचा आहे. आणि मी म्हणलं की ठीक आहे, पण बोला ना काय काम असेल तर सांगा, मी येतो. ऑपरेशन झालंय ना. ते म्हणजे ऑपरेशन झालं. तर म्हणले काय नाही, मला 100-200 रुपये पाठवता का. पहिलाच गरीब, 200 रुपये कुठून पाठवायचे. पण म्हणलं कशासाठी पाहिजे. त्यांनी मला सांगितलं, विषय असा आहे की त्यांनी मला सांगितलं की शेजारी 2 बेड आहेत, बरोबर ना. आपण बरेच वेळा ओळखतो मला भेटतो. 2 बेड आहेत, एका बेडवर 2 पेशंट आहेत. वस्तुस्थिती अशी 2 पेशंट आहेत. एका पेशंटला भूक लागली, त्याच्याकडे खायला अन्न नाही. महात्मा फुले जीवन योजना आता चालू आहे. जेवण वगैरे आता मिळालं तर पुढे नव्हतं, वैद्यमध्ये नव्हतं. सतूमध्ये फक्त ते जीवन योजनेच्या माध्यमातून डाळ भात करायचं. आणि मग जेवण करायचं पण त्याला अन्न नाही. आणि दुसऱ्या बेडवर नातेवाईक सफरचंद, चिकन, मटण आणून देतोय, पण त्याला जात नाही. शेजारच्या बेडवर तो पेशंट काय करतोय, एक घास खातोय सफरचंदाचा, दुसरा घास डस्टबिन. माऊली म्हणते माझ्या मुलाचं बाळा पोट भरायचं, पण मी तो सफरचंद त्या डस्टबिन मध्ये टाकायचं. उष्ट जरी दिलं ना तरी आम्ही पोट भरू शकतो. आणि मग त्यावेळेस पैसे नव्हते, मग पुन्हा कोणतरी घेतले, ते 200 रुपये घेतले, त्यांना नेऊन दिले. नाही, पहिल्यांदा आईला सांगितलं, आई एक डबा बनवते का. आई म्हणजे जगाच्या पाठीवर कुठून कुणाच्या आई अशा एक डबा नाही दिला. डबा दिला, घेऊन गेलो, डबा पण दिला, 200 रुपये गेले. आणि सगळ्या ते 6-7 दिवसानंतर सुट्टी झाली. जाताना मला फोन केला की आम्ही निघालो, तुमचा नंबर द्या, आम्ही तुम्हाला पैसे पाठवतो. फोन पे वगैरे पद्धत नव्हता, राहू द्या तुम्ही घेऊन जा. ते निघून गेले. आणि सरासरी 1-2 वर्षानंतर मला फोन आला. तो 12 वर्षाचा मुलगा होता, तो 18 वर्ष पूर्ण झाला, पोलीसमध्ये भरती झाला. त्यांनी मला आठवणी फोन केला. आणि मग त्यावेळेस मी सरासरी आता ठरवलं की मग आपले मी नसेल, माझ्या कामातून माझ्या कामातून मग सामाजिक क्षेत्रात काम केलं, राजकीय क्षेत्रात काम केलं. शाळेमध्ये मी खरं सांगतो संघर्ष बघा, सगळी आपण जेवढी मुलं आहेत ना तेवढी गरीबाची मुलं. श्रीमंत जर असतो ना तर मी या शाळेत आलो नव्हतो. आम्ही सगळे गरीब होतो. संघर्षाने, संकटाने मोठा झाले. मी गणेशच्या मम्मीला भेटतो, बट यायला गेलो मी गणेश बद्दल विचारतो. मी खरं भेटतो, मला कल्पना आणि दोघं होते. आम्ही सगळे, आपण सगळे गरीबाची मुलं होतो. संकट एवढं होतं, पण त्या संकटाला नरड्यावर पाय देऊन आणि सगळेजण या ठिकाणी स्वाभिमानी होतो. सगळ्यांचं चांगलं, सगळ्यांचं चांगलं, पुढं सुद्धा चांगलं होईल. जास्त काही बोलत नाही, बोलायचं खूप, पण काहींचे चेहरे वेगळे. ठीक आहे, चला, थँक्यू. आणि आम्ही सारखी सतत चर्चा करतो, शाळेबद्दल करतो, वर्गातल्या मुलांबद्दल करतो, हॉकी टीम मधली करतो, सगळ्यांशी बोलतो. पण जास्ती राणी आणि प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक मुलांबरोबर, मुलींबरोबर तू भेटतेस का, नाही भेटते, कोणी भेटणार नाही भेटणार, शिक्षकांची पण चौकशी करतो. राणी आणि मी भरपूर बोलल्यानंतर असा एक आता दिवस आला की त्यांनी गेट करायचं ठरवलं. माझी फार इच्छा असायची आईकडे आल्यानंतर इकडे यायची. आईकडे भरपूर धाक होता, पण सासरी नाही. सासर एकदम फ्रीली आहे. माझ्या सासरची माणसं भरपूर छान आहे. मला माझ्या सासूबाईंचा सपोर्ट जास्त होता की तू रेडी हॉकी नॅशनलपर्यंत आणखी पुढे खेळ. पण मिस्टर गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे मला केलं नाही. आणि राजकारणात पण त्यांना आवड होती. ते असंच त्यांच्यासारखं लहानपणापासून
जास्त म्हणजे 7-8. हा, 20 बहिणी 1 भाऊ. बाकी आपण जास्त मुलाच्या फॅमिलीवर मी हॉकी खेळत होते त्याच्यामध्ये सगळ्यांच्या त्याच्यामध्ये राहतो असं कॉन्टॅक्टमध्ये राहतो. प्रॅक्टिस नाही आहे, माझ्या 4 महिने झाले मला हे पडले. होत आहे. तर माझी अजूनही इच्छा आहे, मी बोलायचं थांबतोय, पण मुलींनी स्वतःहून जर या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं तर परत तुम्हाला मन मोकळं करायला अजून 25 वर्षाची वाट पाहावी लागेल. जागेहून बोललं तरी चालेल, परंतु मुलींनी बोलावं ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. बर बोलणार आहे का कोणी अजून? स्वागत. शाळेचे ते दिवस परत यावेत असे आठवले की आपण मोठे झाल्याची खंत वाटते. बालपणच किती छान होतं असं वाटायला लागतं. आत्तासारख्या सुखसुविधा पूर्वी आपल्याला नव्हत्या, पण वेगळाच आनंद होता. आयुष्यरूपी पुस्तकाचं पहिलं पान म्हणजे जन्म आणि शेवटचं पान म्हणजे मृत्यू. ही दोन्ही पानं लिहिणं आपल्या हातात नाही, पण मधली सर्वच पाने आपल्याला लिहायची असतात. आपण इतरांबरोबर कसे वागतो यावरून आपली योग्यता ठरत असते. त्या पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखे तुम्हीच असाल. थँक्यू. की ते जुने दिवस आहेत ते सगळ्यांना आठवले की दीक्षा सारखी फोनवर कॉन्टॅक्ट होती की आपल्याला गेट टुगेदर वगैरे करायचं. पण सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळे हा कार्यक्रम छान झालेला आहे. दीक्षा म्हटली की जसं असं सरांचं अजूनही आठवतंय की सर सगळ्यांना ग्राउंडवरती असलं की नाही माझी बोलण्याची भीतीच अगोदर लागलीये. मी जास्त बोलतोय का कमी बोलतोय? पण सचिन रस्त्याला म्हटलं माय कसं आहे सर, प्रथमतः मी या ठिकाणी कोणालाही कमी लेखणार नाही आणि कोणालाही या ठिकाणी उच्च लेखणार नाही. ज्यांनी त्यांनी कमवलंय ते खूप उत्तुंग हिमालयासारखं कमवलेलं आहे. त्याचं कारण असं आहे सर, तुम्ही आम्हाला शिट्टीचे फोक मारले त्याची कारणं वेगळी होती. अंकुशराव सरांनी छड्या मारल्या, पानसरे सरांनी मारल्या, वखारे सर तर का मारायचे मलाच प्रश्न पडायचा. का मारायचे मला माहित नाही. मला कधी कधी वाटायचं की युग मालिका बघून आल्यानंतर उशीर झाला म्हणून मारायचे का कुणाबरोबर फिरतोय म्हणून मारायचे. पण मी तर म्हणायचो ह्यो पण चांगला आहे म्हणून मी ह्याच्या संगतीला आहे, मग मला परत का मारायचे? त्यो बिघडू नये म्हणून मारायचे. परत ती भीती असायची. सर सांगायचं म्हणजे आमची अशी परिस्थिती होती, ज्या वेळेला तुमचे आम्ही मार खायचो त्यावेळेला ते शिस्तीसाठी खायचो. एक तर आमच्याकडे शाळेचा गणवेश नसायचा. दुसरी गोष्ट, तो असला तर फाटकी पॅन्ट असायची, शर्ट चांगला असला तर ते ठिगळ झाकण्यासाठी इन्शर्ट काढायचो. परंतु त्यासाठी तुम्ही मारायचे. पण दुःख सांगायचं तुम्हाला तरी कसं, ती छडी खाल्लेली बरी. म्हणजे ही परिस्थिती होती. दुसरी गोष्ट, आमच्या ज्या मुली आहेत या सर्व स्लम एरियातले आणि वातावरण तुम्हाला सगळ्यांना माहिती. त्यांच्या आई वडिलांवरती सर्वात मोठी जबाबदारी की या मुलींचं कल्याण झालं पाहिजे. आम्ही काय मुलं आहोत, दुसऱ्यांच्या मुली आमच्या घरी येणार, पण आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जाताना ती संस्कारानेच गेली पाहिजे ही सर्वात मोठी जबाबदारी ती आई वडिलांकडे होती. ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्यात. मुलं त्यामुळे आज मुली स्वाभिमानाने या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि त्याचं कारण आहे की त्यांनी तेवढं कमवलंय म्हणून त्यांना ती परमिशन मिळाली, म्हणून ते इथपर्यंत आले. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश हा आहे की जोक नाहीये. म्हणजे आम्ही म्हणतो ना चळवळीत मी असावा पण माझी बायको नसावी. आम्ही ज्यावेळेला काम करतो चळवळीत तर आम्ही आमच्या बायकांना घेऊन उतरतो, मुलांना घेऊन उतरतो, कारण पुढे तो वारसा चालवायचा असतो. सर हे सर्व गोष्टी घडत असताना दुःख, दैन्य, दारिद्र्य या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून अनुभवलेल्या आहेत. प्रत्येकाने अनुभवलेल्या आहेत. भरतची आई आणि माझी आई ह्या तो बरोबर कामाला जायच्या. संध्याकाळी भरतची आई आमच्याकडे चहाला असायची किंवा माझी आई त्याच्याकडे असायची. विषय असा असायचा की आम्हाला जेवायला भाकर नसायची.
लयत लय तर झाला रुपया 50 पैसे असलं तर बबलूच्या टपरीवर जायचं आणि एक ब्रूम घ्यायचा, तो ब्रूम पाव खायचा आम्ही. आणि कामाला गेल्यानंतर संध्याकाळी आम्ही पार्टीला जायचो. ही पार्टी हा शब्द फार भयानक असायचा. लोकांचं उरलेलं अन्न जे आहे, लोकांचं जे उरलेलं अन्न आहे सर, ते आम्ही खायचो. मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आज आम्ही जरी मोठ्या सामाजिक स्थानावरती आम्हाला आदरित कोणी समजत असेल, तर त्याचं एकमेव क्रेडिट आमची आई आहे. हे सांगतो, जगाच्या पाठीवर कोणी प्रत्येकाला आई ही हिमालयाच्या वरची असते म्हणून एक वाक्य सुद्धा आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणजे एक परिस्थिती अशी आहे बरं का सर, माझ्या आईच्या काही खास गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी 2 सांगणार आहे. म्हणजे अतिसामान्य, म्हणजे ज्या वेळेला 11वा मेळावा आणि 11 मेळावे होत असताना विद्यार्थ्यांना जी शाळा उपलब्ध करून देणं, काही वेळेला शाळा उपलब्ध करून देत नाही, पण कुठेतरी हॉटेलमध्ये मेळावे घ्यावे लागतात, तिथलं भाडं भरावं लागतं. परंतु गेल्या म्हणजे 11 मेळाव्यात त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना, त्यांचं तर या काय 3 वर्ष झालेले आहे, 2 वर्ष, पण त्यांचा त्या विद्यार्थ्यांचा सन्मान झाला पाहिजे, त्यांचं कौतुक झालं पाहिजे या भावनेनं त्यांनी पूर्ण शाळा तुमच्या ताब्यात देतात आणि दिवसभर प्रत्येक मेळाव्याला थांबतात. त्याही उत्तम मार्गदर्शन करतात भाषणात. ते मला एक सन्मान पत्र देत आहेत माझी विद्यार्थी म्हणून. त्या सर्वांनी बोललेले बरे, परंतु आता आई काय करते, वडिलांना एकदम डॅशिंग मध्ये बोलते. तर वडील म्हणतात सांग ना तिला, म्हणलं एक काळ होता तिने दारूमुळे भोगला, आता तुम्ही बघा, आता तुम्ही सहन करा. म्हणजे आपण हे सगळं करत असताना आमच्याकडे नव्हतं हे आकलन करण्याची शक्ती. तुम्ही जर आम्हाला ते सहकार्य केलं नसतं, तुम्ही जर घडवलं नसतं, तर आज आम्ही BA, MA, लॉयर, ऍडव्होकेट, MBA होऊ शकलो नसतो. ही पिढी आहे ना आमची, डॉक्टर पेक्षा भारी आहे सर. अरे मोठमोठे ऑपरेशन करतो की सर आपण, माहिती तुम्हाला, बऱ्याच ऑपरेशन आपण करतो. टेन्शन घ्यायचं नाही, जिथं कमी तिथं आपली हवी. विषय काय आहे, फक्त समाजामध्ये चळवळ करत असताना अनेक गोष्टी विनोद कुठे गेला, विनोद म्हणला की आमचे मतभेद असतात, साहजिक आहे, मतभेद आहेत पण मनभेद नाही आहेत. आणि जे मतभेद असतात, मनभेद नसतात, त्याच व्यक्ती समाजासाठी अवरात्र झटत असतात. आणि चेष्टा नाहीये, आपलं घरदार सांभाळून, आपला व्यवसाय सांभाळून, आपल्या विद्यार्थी जसे ते सगळे धरून सर लोखंडाचे सने पचवण्यासारखी परिस्थिती असते. आज पॅकेजवाले लोक हॉलिडे साजरा करतात, आपण कुठं हॉलिडे साजरा करायचा, आपल्याला हॉलिडे साजरा करायचं म्हटलं की आज दिलेला शब्द 4 महिने लागतात. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी घडत असताना शिक्षकांची मिळाली साथ. म्हणून मला एक कविता या ठिकाणी म्हणावी वाटते, ती आवडून मी म्हणेन. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कडमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणी, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिम पोरी सारखी 4 भिंतीत नसली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र बसली. भिंत कसली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसार म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे. कारभारणीला संगे घेऊन सर आता लढतो आहे, इतकी भिंत पडकी भिंत बांधतो आहे, चिखल रान काढतो आहे. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, पैसे लोक सर जरा एकटे मला वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ.
पहिल्या दिवसापासून आतापर्यंत. म्हणजे शाळेचा हद्दीपार शोधण्यापासून तर आता मुलांची मेणबत्ती आघाडीवरती लावल्यापर्यंत काम शेड्यूल त्यांनी या ठिकाणी केलं. आणि दुसरी गोष्ट काम मॅडमनी 4 माणसं पाठवली. कार्यक्रम आपला मोठा बांबू खूप देतात. म्हणजे आम्ही काय फार मोठं काम केलं नाही. पण सकाळी मल्ली, रवी, मी आणि नितीन कुठे गेले आला. आम्ही बँच खाली आणल्या, बँच लावल्या आणि हे सगळं सजवलं. हे सजवतानाही आम्ही विचार केला कसं कोणतीही गोष्ट आपण केली नाही. मी मॅडमला म्हटलं मॅडम आम्हाला त्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं. पत्र त्यांनी दिलं आणि मॅडमला लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला सजावट ठीक आहे बाबा असं म्हटलं. आम्ही त्यांना सांगितलं ही शाळा विद्यार्थी महानगरपालिकेच्या और बादल करते बिना बरसात नहीं होती. दोस्त किसी का दिल मत तोड़ना, दिल टूटने की आवाज नहीं होती. एक एक आराम से आमच्याला फोन करायचं माहितीचा हेलो हो रहा है क्या? हेलो मामू हो रहा है प्रत्येकाला फोटो मिळणार आहे. मोबाईलची जरी लगबग सुरू असली तरी आपला डिजिटल आपल्या महाविद्यालयाचं नाव यानंतर म्हणजे आजही प्रत्येक जण आपलं क्षेत्र वाटून घेतोय. म्हणजे पीटीची जबाबदारी कोरोना सर्वांवर आणि खास करून विनंती आली आहे. मला वाटतं आपण सर्व नशिबान आहोत. कोरोना सारख्या काळातून त्यानंतर आजच्या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने वर्गात विद्यार्थी विकास भुंबे याचा देखील सन्मान या ठिकाणी होतो. असलेलं एक गाणं जे आहे प्रत्येकाच्या ओठावरती नाव आहे. आमचा लाडका सचिन गायकवाड याचाही सन्मान या ठिकाणी होतो. या
ज्यांचे चीन पर्यंत जपान पर्यंत हात पोचलेत व्यवसायाच्या माध्यमातून असे धनराज खजमे यांचा सन्मान या ठिकाणी बघा सर, भीमाचं लेकरू आज काय काय करतंय म्हणजे एक सांगायचं योगायोग नाहीये, वास्तव आहे. अस्पृश्यांना सार्वजनिक पानवाट्यावरती पाणी पिण्याची मुभा नव्हती. म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सुद्धा शाक्य आणि कोली यांचं जे मानवतेचं युद्ध झालं ते पाणी वाटपावरून झालं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा आपली घरातली विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली. महाडच्या 14 तारखेचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. आणि आज त्यांचाच एक सैनिक, समाजाचा सैनिक असेल, आज मुंबई महानगरपालिकेसारख्या ठिकाणी पाणी पुरवठा विभागात पाण्याचा टँकर चालवतो सरकारी, असं दीपक गायकवाडचा सन्मान या ठिकाणी. अजून एक सन्मान पत्र देतोय सर, पण त्याची एक मजेशीर एक गोष्ट आहे सांगतो. आता हे प्रमाणपत्र आपण ज्याला देतोय ना, ती व्यक्ती गेल्याच रविवारी 8 तारीख समजून कार्यक्रमाला आली होती. नशीब योगाने आम्ही सचिन त्या ठिकाणी होतो आणि बबलूला सांगितलं आम्ही, अरे बाबा आम्ही कपडे शिवाय आलो. मग तो सुद्धा तिकडे कपडे शिवाय गेला, शर्ट शिवून आला. त्यामुळे अति उत्साही विद्यार्थ्यांच्या ठिकाणी सन्मान व्हावा. त्यानंतर आपले सुप्रसिद्ध गायक गणेश सुरवंशी एक देखील सुशांत आणि गणेश अच्छा लाडका आतून कुठे अजून, अरे बापरे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांनी आपलं सन्मानपत्र या ठिकाणी घेऊन जायचं. एक मिनिट. सर्वांना मिळणार आहे. गेली 3 दिवस आमच्या बरोबर सहकार्य करणारे मल्लिकार्जुन गच्चान याचाही सन्मान विश्वरूप अंधारे यांचाही सन्मान आपण करावा. यानंतर आम्हाला त्याच्यानंतर भारत पाकिस्तानच्या युद्धात जसं कल्पना व्हावी तसं झालं आणि मग आम्ही शेवटी ठरवलं, शिक्षक हा पुस्तकांचा भुकेलेला असतो आणि पुस्तकांशिवाय शिक्षकाचं जीवन अपूर्ण आहे. म्हणून ज्या महापुरुषांच्या वाटेने किंवा त्यांच्या संघर्षाने तुम्ही आम्हाला सांगितलं, आम्ही ठरवलं सगळ्यांनी मिळून मी प्रथम आपले शिस्तप्रिय आणि सर्वांना शिस्त लावणारे आपले विधीचे शिक्षक आणि त्यांच्या शिस्तीच्या एका आवाजावरती विद्यार्थ्यांची बत्ती गुण व्हायची आणि विनोदी
त्यांनी सांगितल्याप्रमाणे माणूसच पळायचा, खरंच पळायचा. असे आपले आदरणीय बोराडे सर यांचा सन्मान या ठिकाणी दीक्षा सातपुते, त्याचप्रमाणे माया इसके, करुणा गोरे आणि अश्लेषा मुसळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती केली. यानंतर त्यांनी सुद्धा आपल्या शाळेसाठी खूप मोठं योगदान दिलंय. मी या ठिकाणी पुष्पा खरात, रुपाली लांडगे, विद्या टोके आणि जयश्री काकडे यांना विनंती करतो की त्यांनी सासवडे सरांचा सन्मान या ठिकाणी करायचं. या ठिकाणी मी आपल्या शाळेच्या या मुख्याध्यापिका ज्या आहेत ते सर्वांच्या सत्कारासाठी आज आतुरतेने आहेत. मान सन्मान. मॅडम, या ठिकाणी आज आमचा कार्यक्रम होत असताना आई जसं घराची काळजी एका सत्कार समारंभात घेते तशी तुम्ही आमची काळजी घेतली. व्यक्त करणार नाही, कारण आभार हे परक्याचे मानले जातात आणि आपल्या माणसात नेहमी प्रेमात कोणी राहावं. त्यामुळे मी त्यांचा सन्मान सुप्रिया विश्वरूपा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आणि त्यानंतर फलटण आणि त्यांनी आपल्या वर्गाला सीबीआयची ड्युटी दिली होती, गुप्तचर यंत्रणा दिली होती. म्हणजे मुख्य मॉनिटरवरती त्यांचा विश्वास नव्हता म्हणून गुप्तचर मॉनिटर आणि आपल्या दिवशी 5:30ला स्टाफ रूम मध्ये राहून चिठ्ठी द्यायची आणि हजेरी झाली की दुसऱ्या दिवशी उभा राहायचं, परत छड्या खायच्या. हे असं म्हणजे अगदी खूप अंकुशराव सर यांनी भरभरून प्रेम दिलं. त्यांनी सुद्धा आपलं विश्व शून्यातून निर्माण केलं. त्यांचाही संघर्ष मी फार जवळून ऐकलेला आहे, पाहत आहे. आणि सर, खरं तर अशी मौल्यवान माणसं खूप कमी असतात की त्यांच्याकडे बघून काहीतरी शिकायला मिळतं बरंच काही. आणि मोठ्या माणसाचं सहसा कोणी ऍक्सेप्ट करत नाही, पण शून्यातून वर गेलेला माणूस कसा प्रकार होतो आणि कशा गोष्टी मिळत होते तुमच्याकडून पाहून आम्हाला मिळालं. त्याच्यामुळे मी सोमनाथ, धनराज, सचिन, बबलू सर्व गौरव आपण जास्त मार्क खाल्ला मला काय करू सगळेच बघा. हा योगा आहे बरं का. जोगदंड सर, हो जोगदंड सर इकडे तोंड करा. अरे जायचंच आहे. या ठिकाणी आपल्या राजीवगांधी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय दादा मॅडम यांनी शिक्षकांचा एक आदर्श त्यांचं कर्तव्य त्यांनी या ठिकाणी संपन्न करत आहेत. त्यांनी पहिला सर्व सासवडे सर यांचा एक लक्ष देऊन
आणि या तिचा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा अशी मी विनंती करते. जयश्री काकडे या ठिकाणी आपले रवींद्र साहेब येणार उशिरा या ठिकाणी थोडा लेट झाला पण आले आपले सत्य मी शिवाजी सावंत यांचा सन्मान पत्र देऊन सन्मान करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. यानंतर सुशांत गायकवाड यांचा देखील सन्मान यानंतर गणेश विनंती करतो की त्यांनी आम्हाला या आजच्या 10वीच्या 25 वर्षानिमित्त पूर्तीला आपण शुभेच्छा द्याव्यात विनंती. येण्याचा योग आपल्या शाळेचे ज्यांच्या कार्यात नामात आणि कार्यात संतोष आहे असे संतोष यांनी हा 25 वर्षानंतर स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करून आम्हा शिक्षकांना इथे येण्याचं एक संधी दिली. त्याबद्दल मी शिक्षकांच्या वतीने माझ्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय जाधव मॅडम घर करून बसलेले हाक मारले की जिथे आहे तिथे धावून येणारे मी सुद्धा कधी यांना हाक मारू द्या लगेच धावून येणार. अनेक कार्यामध्ये माझ्या असतात सुखदुःखामध्ये असतात कुठे द्या पैशाची तडजड पडू द्या काही अडचण येऊ द्या हाक मारल्याबरोबर धावून येणारे म्हणजे माझे सहकारी मित्र अगदी माझ्या जीवा भावापलीकडचे माझ्या मुलीच्या लग्नात 3 दिवस माझ्या बरोबर होते. काय काय पाहिजे तेवढी माझ्या वाटतं मी सहकार्य केलं. असे आदर्श मुख्याध्यापक आदर्श शिक्षक आणि ज्यांचं तुमचं मन त्यांनी जिंकलेलं आहे असे तानाजी अंकुशराव सर हे आदर्श मुख्याध्यापक होते आदर्श शिक्षक होते. दरवर्षी या शिक्षकाचा हिंदी विषयाचा निकाल 100% लागायचा. शाळेचा निकाल 100% लागायचा. अशा या तानाजी अंकुशराव सरांना शाळेतले कोण विसरणार नाही. सगळे अगदी स्मरण काढतात. जिथे जाईल तिथे तुम्हाला अंकुशराव सर भेटले का त्यांचं कसं काय चाललंय अहो एवढी आपुलकी त्या माणसाच्या मनात. असा माणूस मी माझ्या जीवनामध्ये आला मी धन्य मानतो त्या माणसाच्या. आता आपण जो हा कार्यक्रम 25 वर्षानंतर स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला याचं सूत्रधार कोण असेल तर संतोषजी आणि त्यांचे सहकारी मित्र. काय आम्ही या नेहरू नगरमध्ये विद्या मंदिरामध्ये ज्ञानदानाचं कार्य अखंडपणे जेवढं करता येईल तेवढं आम्ही आमच्या परीने केलं. पालकांचं कार्य काय आहे विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देणे आणि शाळेत पाठवणे. पण शाळेत आल्यानंतर 8 तास तुम्ही विद्यार्थी आमच्या ताब्यात असतात. काय
मग आम्ही शिस्त लावण्याचं कार्य करतो, चांगले धडे देण्याचं काम करत असतो. अपशब्द कधी आम्हाला बोलावे लागतात, कधी मारावं लागतं, आणि हे सर्व तुम्ही आमचा मार अपशब्द सहन केला, परंतु तुम्ही फार मोठे झालात. संतोषजीचं कार्य इतकं महान आहे, नामत्व कार्यात ते संतोष आहेत. अशा प्रकारे अनेक संतोष आहेत, सगळ्यांचीच नावं या ठिकाणी मी घेऊ शकत नाही. या ठिकाणी ऍक्टर वाघमारे आहेत, त्याचप्रमाणे विनोद खुरमुळे आहेत, संतोषजी दोगदंडे आहेत, त्याचप्रमाणे सौ अंधारेताई ह्या बार्शीच्या भाजपच्या उपाध्यक्ष आहेत. मी तर त्यांना आता या ठिकाणी शुभेच्छा देतो. तुम्ही लवकर नगर स्वीकारवा, आमदार व्हा. तुम्हाला काय मदत लागली ना, मी हेमंत रासनेला सांगतो. हेमंत रासने माझ्या पुतण्याचा सख्खा मावजो आहे. समजा कधी लागली मदत तर तुम्हाला सांगतो. अहो, एवढे तुम्ही चांगलं कार्य केलं, तुम्ही किती कष्ट केले हे माहिती आहे का तुम्हाला? जिस तन लगे वो तन जाने, बीजा क्या जाने गवारा रे. काय तुमचं कार्य मोठं होण्यासाठी तुम्ही फार जीवाचं रान केलेलं आहे, कष्ट केलेलं आहे. काय काही मी भाषणात बघितलं तर आमच्या ताईंचं मी फार भावनिक झाले होते. काय मला वाईट वाटलं, मुलींच्या वाट्याला एवढं दुःख येऊ नये. पण मी एक संस्कृत श्लोकातून म्हणून सांगतो बरं का. गते शोकोन कर्तव्यम भविष्य कालम नैव चिंतयेत वर्तमानेन कालेन बुधो लोके प्रवर्तते. गेलेले दिवस निघून जातील, भविष्याची तुम्ही चिंता करू नका, वर्तमानाने जीवन जगत राहा. तुमचा भविष्य काळ उज्ज्वल आहे, तुमचा भविष्य काळ उज्ज्वल आहे. आता तुम्ही मोठे झालात, तुम्हाला मुलं झालेत. काय माझ्या मुलांपेक्षा थोडीफार लहान असतील, काय पण तुम्ही त्यांना काय करा, चांगलं शिक्षण द्या, शिक्षण प्रवाहामध्ये त्यांना हे करा, चांगले संस्कार द्या. काय कारण आज शिक्षण हा आजच्या काळाची फार मोठी गरज आहे. शिक्षण हा ज्ञानाचा, हा माणसाचा तिसरा डोळा आहे. आणि ते शिक्षण दिल्यानंतर आता आपण पाहिलं काही लोक व्यापारासाठी तीन देशामध्ये व्यापार करतात विद्यार्थी. मला हे ऐकल्यानंतर अतिशय अभिमान वाटलं. आपले विद्यार्थी एवढे 3 देशात व्यापार करतात, एवढे मोठे झालेत, काही कलाकार झालेत, काही ऍक्टर झालेत. एवढे मोठे संतोषजी असताना, आपल्या बरोबर तुमचे मित्र असताना तुम्ही घाबरताय कशाला? अहो, संतोषजी आपल्या पाठीशी, आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे आपल्याला भिण्याचं कारण नाही. आहे भिण्याचं कारण आज ते राणीताईंनी ह्या सगळ्या मित्रांना काय आता संतोषजींनी सांगितलं, फोन करून सगळ्यांना एकत्र आणलं. हा अजब जादू आहे, काय जादू आहे, काय कलाकार आहे आपल्या याच्यामध्ये. मला विशेष वाटतं, याचं कौतुक करावं वाटतं. खरंच माझे विद्यार्थी यांचं कौतुक आहे. आता तुम्ही काय करायचं, हे बघा, तुम्ही चांगल्या कामामध्ये आपलं मन व्यस्त करायला पाहिजे, गुंतवलं पाहिजे. आता या ठिकाणी पर्यावरण राखा. तुम्ही रोज दरवर्षी एक झाड लावा, कारण झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो, माणसाला तो जगवतो. त्यामुळे माझं हे वाक्य लक्षात ठेवा, एक तरी झाड लावा आणि ते जागवा मात्र. ते काय करा, झाड लावा आणि जगवा. आता छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे या थोर महापुरुषांनी, विचारवंतांनी असं काही पेरणी केलेली आहे. ती पुस्तकं तुम्ही अभ्यासा आणि ते आपण अभ्यास करत करत ती आपल्या रोजच्या कृतीमध्ये सादर करा. आपलं कार्य फार महान आहे. ते ह्या समाजापर्यंत एक अशा उंचीवर नेऊन ठेवा की संतोषजींनी जसं कार्य केलं त्याच्यापेक्षा तुम्ही चांगलं कार्य करतालच. काय करा आणि संतोषजी आणखीन त्याच्या पुढे वरती जातील. काय असंच कार्य करत राहा. तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद लाभो. त्याचप्रमाणे जाता जाता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या आई वडिलांना विसरू नका, तुमच्या पत्नीला विसरू नका, तुमच्या थोर मंडळींना विसरू नका.
स्त्री महिलांचा आदर सत्कार करा. काय हे कार्य तुम्ही करा, तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही. आई वडील आणि भगिनी यांचा मान सन्मान राखलाच पाहिजे. लहानांचं कौतुक करा आणि तुमचं कार्य निश्चितच महान होणार आहे. अनेकांच्या म्हणतात ना, अनेक अडचणी असतात. बहिणाबाई चौधरी काय म्हणतात, आधी हाताला चटके तवा मी येते वाकड. दुःख भोगल्याशिवाय ती भाकरी सुद्धा आपल्याला मिळणार नाही. त्रास सहन करायलाच लागतो. काय त्याशिवाय आपल्याला सुख प्राप्त होणार नाही. आता शेवटची जी कविता आहे त्या कवितेमध्ये ते सगळ्यांनी म्हटले तरी चालेल, माझी ती काही पाठ नाही. आनंदी आनंद झाला. सांगून सांगू कुणाला आनंदी आनंद, किती सांगून सांगून सांगू कुणाला आनंदी आनंद, चला घेऊ चला 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 सांगू सांगू कुणाला, सांगू सांगू कुणाला आनंदी आनंद. ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि माझं या ठिकाणी मनोगत संपवतो. तुम्ही माझ्यावर जे प्रेम दाखवलं, आम्हाला बोलवलं, त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, जीवनामध्ये 3 गोष्टी कधीच विसरू नका. ते शब्द फार लहान आहेत, पण त्याचा अर्थ किती महान आहे, किती विशाल आहे, किती अपाट आहे, किती अलौकिक आहे, किती अतुलनीय आहे आणि किती अविस्मरणीय आहे. पहिला आहे ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास. दुसरं आहे शक्ती. शक्ती म्हणजे काय? शरीराचा विकास. आणि तिसरं आहे प्रेम. प्रेम म्हणजे काय? हृदयाचा विकास. ह्याशिवाय माणसाचं जीवनच परिपूर्ण होत नाही. प्रेमामध्ये अनेक प्रकार आहेत. माता पित्याचं प्रेम म्हणजे वात्सल्य प्रेम. बहीण भावाचं प्रेम म्हणजे मायारूपी प्रेम. गुरु आणि शिष्यातलं प्रेम म्हणजे श्रद्धायुक्त प्रेम. आणि आपल्या आवडत्या व्यक्तीचं प्रेम म्हणजे प्रीतिमय प्रेम. आणि मित्राचं प्रेम म्हणजे स्नेहमय प्रेम. प्रेम लाभे प्रेमाला, त्याग ही त्याची खरी सीमा आहे ना. जीवनामध्ये सुखदुःखाच्या ऊन सावल्या नेहमीच येत असतात. त्या काहींच्या जीवनात कमी येतात, काहींच्या जीवनात जास्त येतात. मग त्याला लाईफ इज फुल ऑफ स्ट्रगल, यू फाईट हिम. प्ले इज ओनली फॉर प्ले बट नॉट टू स्ट्रगलिंग, नॉट टू क्वारलिंग. मुलं खेळाडू आहे तिथं, आहे ना. लाईफ इज वन ऑफ द गेम दॅट मॅन कांट प्ले अगेन. हे माणसाचं जीवन एकदाच मिळतंय, पुन्हा पुन्हा मिळत नाही. म्हणून ह्या जीवनाचं सार्थ करण्यासाठी थोडं आध्यात्मिक, थोडं तिकडे थोडं लक्ष घातलं पाहिजे. व्हॉट इज गॉड? गॉड इज ग्रेट. गॉड इज गॉड. गॉड इज एव्हरीवेअर. गॉड इज हिअर, देअर अँड एव्हरीवेअर. अँड वी आर ऍक्टर बट गॉड इज डायरेक्टर. आहे नाही. मग देवाची व्याख्या काय आहे? साधी मी थोडं आध्यात्मिक बोलतो. देव कोणाला म्हणायचं? जो देतो त्याला देव म्हणतो, है ना. काय देतो देव? पुन्हा सांगता येईल का? हा, वेळ देतो? वेळ नाही. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलावे ते तुम्हाला. झोपे सुद्धा शरीर कोण चालवतो? तुमचा बाप, तुमची आई, तुमचा गुरु, तुमची बहीण, तुमची बायको. कोण चालवतोय? देव चालवतोय. त्याच्याशिवाय हे चालत नाही. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलावे ते तुम्हा हरिवना. हे कवी ऐकवी एक नारायणा, कायाचे भजन चुकू नका. भज गोविंद, भज गोपाल. जर जीवनामध्ये आपण सेवा आहे का नाही. डिग्निटी इज मॅन. मॅन इज डिग्निटी नाही, डिग्निटी इज मॅन.
आहे ना. मनुष्याला जीवनामध्ये काय पाहिजे, प्रत्येकाला काय पाहिजे, श्रद्धा पाहिजे, आपुलकी पाहिजे, जिव्हाळा पाहिजे, माया पाहिजे, आदर पाहिजे. तो आपोआप निर्माण होत नाही. देवाची सेवा करा, तो निर्माण होईल, आहे ना. आता ह्यांनी संत तुकाराम महाराज हे कोण आहे, जगद्गुरु आहे, त्यांना केवढा त्याग करावा लागला. ते जगाचे गुरु सहज झाले नाही. तरुण मुलगा गेला, पत्नी अन्नान्न करून गेली, भाऊ मोठा निघून गेला, हा दुष्काळाने सगळे पिळले नळले. आणि मग देवाला म्हटला, पांडुरंगाला काय म्हटला, अरे बरे झाले देवा, आता दिवाळे निघाले, या दुष्काळात पिढी गेली. आणि मग तेव्हा ते जगाचे गुरु झाले. गुरु होणं एवढं सोपं नाही. मग गुरु कसा असावा, गुरु कोण आहे, पहिला गुरु आपली माता आहे, दुसरा गुरु आपला पिता आहे, तिसरा गुरु ज्ञान देणारा आमच्यासारखा, आणि चौथा गुरु महागुरु आपला आहे, आपला जीवनसाथी आहे ना. आपली पत्नी म्हणते गप्प बसा, तुम्हाला काय कळतं, आहे का नाही. मग गुरुविना ज्ञान व्यर्थ आहे का नाही. गुरुशिवाय ज्ञान नाही. समाजात गुरु, कुटुंबात वडील, आणि आपल्या जीवनात मित्र सावलीसारखे आपल्या पाठीमागे उभा असतात, आहे ना. देव तारे त्याला कोण मारे, आहे का. देव तारतो म्हणून आपलं जीवन चांगलं आहे ना. कधी काय होईल सांगता येत नाही. जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही, पण आपलं मधलं जे जीवन आहे ते जीवन कसं जगावं हे छत्रपतीने सांगितलं, आहे ना. जगावे कसे सांगे शिवचरित्र, मरणाचा आदर्श दे शंभूचरित्र. राज शिवराय आणि शंभूबाळ हे आहेत महाराष्ट्र धर्माचे मूलमंत्र, मूलमान, आहे का. धर्माची काय व्याख्या आहे, अध्यात्म काय सांगतंय. या जगामध्ये हे सगळं विश्व, हे जग एका शब्दात व्यापलंय. तो शब्द आहे ओम. ओम म्हणजे ब्रह्म, ओम म्हणजे विश्व, जे पिंडी ते ब्रह्मांडी. मग विश्व एक शब्द आहे, ओम म्हणजे ब्रह्म, ओम म्हणजे विश्व. मग विश्वाचा आता त्यामध्ये तीन, ही सृष्टी निर्माण कोणी केली, सृष्टीकर्ता ब्रह्मदेव आहे, पालन करता विष्णुदेव आहे, आणि संहार करता महेश आहे ना, विष्णू. मग आता नीत ह्याचा नियम काय आहे, निसर्गाचा नियम आहे उत्पत्ती स्थिती आणि लय. उत्पत्ती म्हणजे निर्मिती, स्थिती म्हणजे सांभाळ, आणि लय म्हणजे संहार. मग हे तीन देव तीन गुणाचे आहेत. आपल्या सुद्धा त्रिदोष आहेत. मग हे देव आणि आपण कुठल्या गुणाचे आहोत, आपल्याला स्वतःला कसं ओळखायचं. ज्याच्या शरीरामध्ये चित्त विकार जास्त आहे तो रजगुणाचा, ज्याच्या शरीरामध्ये कप विकार जास्त आहे तो सत्वगुणाचा, आणि ज्याच्या शरीरामध्ये वात विकार जास्त आहे तो तमोगुणाचा. मग ब्रह्मदेव सत्वगुणाचा आहे, ब्रह्मदेव रजगुणाचा आहे, विष्णुदेव सत्वगुणाचा आहे, आणि महेश तमोगुणाचा आहे. त्रिदोष शरीरात निर्माण होतात. मग आपण कुठल्या, तुमच्या शरीरात जो दोष जास्त असेल तुम्ही त्या गुणाचे आहात, रजगुण, सत्वगुण, तमोगुण. पण या जगामध्ये सर्वात जास्त तमोगुणी लोक आहेत. 80% लोक तमोगुणाचे. का? आहारच त्यांचा अशुद्ध आहे. आहार कसा असावा, शुद्ध असावा, सात्विक असावा, समतोल असावा, चौकस असावा, आणि जीवनसत्विक असावा, आणि शुद्ध शाकाहारीच असावा. तुमच्यापैकी खाणार असेल त्याच्याबद्दल काय नाही, पण खाऊ नका. ते खाण्याने काय होतंय, शरीरावर बाधा येते, नको तो रोग होतो आपल्या शरीराला. म्हणून काय केलं पाहिजे, निरोगी शरीर असावे, आहे का नाही. निरोगी निर्मळ असावे शरीर, जाणते मंदिर देवाचेच. हे शरीर देवाने दिले, आहे का नाही. निरोगी निर्मळ असावे शरीर, ज्याला खायचं ते खाऊ शकतो. बर, एक मिनिट एक जरा आपल्याला देवाने शरीर दिलंय, आहे का नाही. त्याला काया, तन, क्षेत्र अनेक नाव आहेत शरीराला. देह आहे ना, मातीचा देह मातेला जाणार, पंचदेह हा पंचमहाभूताचा तत्वाने बांधलेला देह, तो जिथून आला तिथंच जातो शेवटी. मग काय केलं पाहिजे आपण आपल्या जीवनात, निरोगी निर्मळ असावे शरीर, जाणते मंदिर देवाचे. हे देवाचं मंदिर. सतबुद्धी शुद्ध, बुद्धी दिली देवाने, सगळ्याला दिली, पण ते सर्वांची सारखी नाही ना. सतबुद्धी शुद्ध असू दे नित्य, त्याची पूजा साहित्य देवाचे. सर्व काळ चित्त ठेवाय पवित्र. आपलं चित्त पवित्र राहत नाही, म्हणून दुःख वाटायला येतं. सर्व काळ चित्त ठेवाय पवित्र, त्याची पूजा पात्र देवाजीचे. आणि शेवटी स्वामी म्हणतात, सोहम भाव जीव पूजे नारायणा सांडून मी पणा. मग काय करा, गाडी आली समर्थांची, थैली बरोबर घ्या रामनामाची. है ना, देवाच्या नावात काय सामर्थ्य आहे, म्हणून देव समर्थ आहे. ज्याच्या
ध्यानी म्हणे राम त्याचे होईल सारे काम. बोला राम राम राम, घ्या घ्या राम राम राम, जय श्रीराम. मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना विद्या गेला विद्या विना शूद्र घेतले एवढे अनर्थ एका विद्येने गेले. माणसाकडे ज्ञान नसेल तर किती हानी होऊ शकते. पण निर्मिक आणि ईश्वर यातला फरक देखील महात्मा फुले यांनी सत्यशोधकमध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी गोरडे सरांनी दिलेलं ज्ञान आपल्यासाठी खूप अनमोल आहे. कारण ही सृष्टी ही निसर्गाच्या नियमानुसार निर्माण झालेली आहे आणि त्यांनी आपल्याला ते सांगितलेलं आहे. यानंतर मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय नलिनताई जाधव यांना विनंती करतो की आपण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या प्रतिमांना आणि विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर गुरुजन वर्ग यांनाही माझा नमस्कार. आणि आपण सर्वजण येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले 99-2000 बॅचचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो, आपणासही नमस्कार. आजच्या या कार्यक्रमासाठी सर्वात प्रथम या शाळेमध्ये तुम्ही आलात आणि आपल्या भावना, आपल्या आठवणी या ठिकाणी ताज्या केल्यात. तुमचे पाय या शाळेला लागले आणि या वर्गामध्ये येऊन तुम्ही जो आनंद घेतलाय जसा तुम्हाला आनंद झालाय तसाच मला सुद्धा आनंद झालाय आणि त्याबद्दल सुद्धा मी तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला सुद्धा धन्यवाद देते की शाळेमध्ये तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेला आलात तुम्हाला माहित आहे की आपण या ठिकाणी बऱ्याच वर्षांनी आलो, म्हणजे जवळजवळ 25 वर्षांनी. आज ह्या शाळेतला हा जवळजवळ 13वा स्नेह मेळावा आहे. सर्वात अगोदर जो स्नेह मेळावा घेतला तो 87 बॅचचा होता आणि या वर्षी फेब्रुवारीमध्ये जे 2 मेळावे झाले ते 82-83 आणि 83-84 या सालातले 2 मेळावे होते आणि ते त्यांनी दोन्ही बॅचचे एकत्रच घेतलेले होते. खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी पण तो मेळावा घेतला. मागच्या वर्षीचाही मेळावा तसाच झाला. एकूण 22 शिक्षक उपस्थित होते आणि 100च्या वरती विद्यार्थी होते. परंतु आता ह्या महिन्यामध्ये जर बघितलं आपण तर जशी मे महिन्याची सुट्टी सुरू झाली आपल्याकडं दररोज या ठिकाणी तेच वातावरण आहे. शाळेमध्ये मेळावे होत आहेत आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे पाय इकडे लागत आहेत. खरोखर म्हणजे मला ही सुट्टी असं वाटत नाही अजिबात की माझी वाया गेलेली आहे. मला असं वाटतं की ही सुट्टी चांगल्या कामाने पुढे आलेली आहे, चांगल्या कारणी लागलेली आहे. कारण ज्यावेळेला शाळेमध्ये माझ्यासोबत काही शिक्षक त्या ठिकाणी माझ्या बरोबर अध्यापन कार्य करत असतात, शाळा चालवत असतात, त्यावेळेला प्रत्येकाला काही ना काही असं ऊर्जा देणारं काहीतरी असावं लागतं. दररोज 30 गोष्ट असली तर माणसाला काही नाविन्य त्याच्यात वाटत नाही. आता ज्या वेळेला शाळा सुरू होईल आणि त्यावेळेला त्यांच्या समोर हे सगळं माझ्या समोर मी जे काही तुमच्या बरोबर शेअर केलेले दिवस आहेत, अनुभव आहेत, ते ज्यावेळेला मी त्यांना सांगेन, त्यांना त्याचे फोटो दाखवीन, त्यावेळेला त्यांनाही असं वाटेल की आपण ज्या शाळेत काम करतोय अभिमान वाटावा अशी शाळा आहे आणि अभिमान वाटावा असे विद्यार्थी आहेत. तुमच्या सर्वांसाठी बरेच जण आता असे बोलले की आमची खरोखर आम्ही संघर्षातून आलो. आपण सगळेच संघर्षातून आलो. हे आपल्या पाठीमागचे सगळे हे जे सत्पुरुष आहेत ते सगळे संघर्षातूनच आपले संपूर्ण कार्य उभं केलेलं आहे आणि जो संघर्षातून उभा राहतो तोच तळपतो आणि तोच पुढे जातो. आणि म्हणून तुम्ही सगळेजण पुढे गेलेला आहात. तुमच्या सर्वांसाठी एकदा पुन्हा जोरदार वाटतो. बघा, मुली म्हणतात कोणीच नाहीये मागे या ठिकाणी, सर्वांनी आपापल्या ज्या ज्या काही कामामध्ये उडी घेतली त्या त्या कामामध्ये सोनं केलेलं आहे. तुम्ही सर्वजण पुढे आहात, मुली पण आणि मुलं पण. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही कामात उडी घेतलेली आहे त्या ठिकाणी तुमच्या चांगल्या पदावर तुम्ही त्या ठिकाणी काम करताय, प्रामाणिकपणे काम करताय आणि तुमचं हे काम आमच्यासाठी खरंच अभिमानास्पद आहे. यापुढे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही तुमच्याबद्दल जे काही यशोगाथा आहे तुमची ती सांगण्यात कधीच कुचराई करणार नाही, कधी मागे पडणार नाही. आपण जे रजिस्टर केलेलं आहे ते यासाठी की तुमचे फोन नंबर असावे, तुमची नावं असावीत, तुम्ही केलेलं काम असावं, ते इतरांसाठी मार्गदर्शक व्हावं. आज मी ज्यावेळेला बघते की प्रत्येक मुलीने कुठे ना कुठे चमकलेलं आहे, खेळामध्ये, नॅशनल मध्ये, ह्या खेळात त्या खेळात, प्रत्येक खेळामध्ये नाव केलेलं आहे. मुलांनी तसंच नाव केलेलं आहे आणि ही जी संपत्ती आहे ना शाळेसाठी खूप मोठी आहे. आज आपल्या शाळेचं जर नाव बघितलं ना, खूप मोठी शाळा होती. 5वी पासून 10वी पर्यंतचे वर्ग होते. 5-5 तुकडे होते एका ठिकाणच्या. परंतु आता जर बघितलं 2-2 आणि 3-3 तुकडे आहेत. फक्त 10वीची फक्त 2 तुकडे आहे. मागच्या वर्षीची विद्यार्थी संख्या फक्त 66 आहे.
मी या शाळेमध्ये आले 1 एप्रिल 2023 तेव्हापासून मनामध्ये हेच घेतलं की ह्या शाळेला परत पूर्वीचे दिवस आणून द्यायचे. सरांनी या सर्वांनी जे जे काम केलंय, सकाळी पानसरे सर होते, आणखी बरेच जण या ठिकाणी दिग्गज शिक्षक होऊन गेलेले आहेत. खूप छान शिकवलंय त्यांनी आणि म्हणून तर तुमच्यासारखी पिढी या ठिकाणी आणि अजूनही जे जे काही मेळावे झाले त्याच्यातून जी मुलं समोर आली, खरोखर प्रत्येकाने आपल्या पायावर उभे राहिले, कर्तृत्व करून दाखवलंय. अभिमान वाटावा अशी कामगिरी आहे तुमची. आणि माझ्या असं मनामध्ये आहे की याच्यावर एक पुस्तक लिहिलं जावं. तुमची जी काही मनोगत आहेत ती मनोगत मला तुम्ही द्यायची आहेत. तुमच्या ग्रुपवरती तुम्ही शेअर जरी केली तरी ती मला सरांकडून मिळतील आणि अशा पद्धतीने आपण एक पुस्तक छापू. 3-4 मेळाव्यांपूर्वी माझ्या मनामध्ये हा विचार आला आणि त्याच्या बॅच समोर मी हे सांगितलेलं आहे. तुमचे फोटो असतील, तुमचे व्हिडिओ असतील, त्याच्या माध्यमातून काही गोष्टी मला कळतील तर ते आपण करूया आणि आपल्या शाळेचं नाव जे आहे ते कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल या दृष्टीने प्रयत्न करूया. आज जर आपण बघितलं आपली ही शाळा, मी तुम्हाला सांगितलं की 66 विद्यार्थी आहेत, परंतु 2023 मी ज्या वेळेला इथे आले त्यानंतर विद्यार्थी संख्या वाढवण्याकडे मी प्रयत्न केला. मी ज्या वेळेला इथे आले ना तर 1 एप्रिल 2023 आले आणि समोरचं जे आपलं पटांगण आहे, ग्राउंड आहे, त्याच्यावर ज्या वेळेला मुलं बघितली तर अगदी ना ती मोजता येतील एवढीच मुलं होती. म्हणजे एका वेळेमध्ये जर 5-6 असतील आणि अशा जर फक्त 8-10 रांगा असतील फक्त तर मुलं होती किती, म्हणजे काहीच नाही. 50 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी नव्हते, म्हणजे हजर असणारे विद्यार्थी. बरेच विद्यार्थी येतच नाहीत किंवा बरेच विद्यार्थी शाळाबाह्य झालेले आहेत किंवा बरेच RTE नुसार आलेले आहेत. अशी ती पटसंख्या आणि अशा एवढेशे विद्यार्थ्यांसमोर ज्यावेळेस उभं राहिलो आपण त्यावेळेला लाज वाटते की आपण एवढ्याशा विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं, एवढ्याशा विद्यार्थ्यांचं मुख्याध्यापक म्हणून काम करायचं का. आणि ज्या वेळेला हे काम करायला सुरुवात केली, खरोखर या शाळेमध्ये आपल्या उर्दू मीडियम सुद्धा आहे. उर्दूचे आपल्याकडे 9वी आणि 10वीचे वर्ग आहेत. मी ज्या वेळेला इकडे आले 1 एप्रिल 2023 त्याच वेळेला आपली भागशाळा सुद्धा सुरू झाली चरोलीला. त्या ठिकाणी सुद्धा आपले 8वी 9वी आणि आता ह्या वर्षी 10वीचे वर्ग सुरू झालेले आहेत. तर आता त्या ठिकाणी सुद्धा मागच्या वर्षीपर्यंत एप्रिलपर्यंत 124 विद्यार्थी होते आणि या वर्षी आता 2 तुकडे आणखी वाढतील. जवळपास आपले जे विद्यार्थी आहेत 200च्या वरती आपल्या चरोली भागशाळेचे विद्यार्थी होतील आणि ती शाळा आपल्या याच शाळेला जोडलेली आहे. म्हणजे आपल्या पटावरची संख्या जी आहे नक्कीच वाढलेली तुम्हाला दिसेल. या शाळेत सुद्धा या वर्षी आपल्याकडे 50-50च्या संख्येने पटसंख्या आहे आणि 150 जवळपास विद्यार्थी 1 ते 8वीच्या वर्गामध्ये आहेत. जे संपूर्ण शाळेची पटसंख्या होती 8वी 9वी 10वीची ती आता फक्त 8वीची झाली आहे मागच्या वर्षी आणि या वर्षी आता ते 8वीच्या 3 तुकड्या, 9वीच्या भरपूर अशा 3 तुकड्या होणार आहेत. मागच्याच वर्षी आपण सेमीचा वर्ग सुद्धा इथं सुरू केलेला आहे आणि तसाच तो चरोली शाळेत सुद्धा केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना ना अतिशय म्हणजे एकाच गोष्टीवर लक्ष ठेवून काम नाही केलेलं, तर त्या ठिकाणच्या सुद्धा ज्या काही अडचणी असतील, संकट असतील ती सगळी सोडवायची आणि प्लस या शाळेची पण सोडवायची. तुम्हाला सर्वांना माहिती आहे या ठिकाणी काम करताना कुठलीही गोष्ट अशी सहज साध्य होत नाहीये. या ठिकाणी बघताना प्रशासनाचा सुद्धा असा विचार आहे की या शाळेकडे काय लक्ष दिलं काय आणि नाही दिलं काय, म्हणजे इतक्या अतिशय म्हणजे वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. शिक्षक देताना सुद्धा अतिशय असे शिक्षक दिले जातात की ज्या शिक्षकांना कोणी स्वीकारणार नाही अशा प्रकारचे दिले गेले होते आणि अशा प्रकारच्या शिक्षकांमध्ये काम करायला अलीकडच्या काळामध्ये सुरुवात झालेली होती. परंतु मी ज्यावेळेला आले माझा दृष्टिकोन साफ होता, जरा पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेऊन आल्यामुळं मला जे हवे होते तसे शिक्षक आपोआप मिळत गेले आणि त्या पद्धतीने शाळेचं काम अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. मी ज्या शिक्षकांना म्हटलं सर किंवा मॅडम तुम्ही या शाळेत पाहिजे, आपल्या शाळेमध्ये आज शिक्षिका उपलब्ध झाल्या आणि खरोखर मनापासून तळमळीने काम करून या ठिकाणी झोकून देणारे शिक्षक सुद्धा भेटले आणि त्यामुळे आपल्या शाळेची प्रगती जी आहे ती होत आहे. आज जर बघितलं तुम्ही तर आपल्या शाळेचं नाव जे आहे मधल्या काही 5-6 वर्षामध्ये जे पूर्ण लोकांना फार भीती वाटायची किंवा काही दिवसांपूर्वी या शाळेकडे यायला कोणाला इच्छाही नसायची, परंतु आज अशी परिस्थिती आहे की या शाळेत ना जायचंय आम्हाला अशी म्हणणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज जेवढे ग्रुप आहेत आमच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे त्या प्रत्येक ग्रुपवर आपला एकतरी उपक्रम दर महिन्याला असतो, एकतरी चांगली बातमी शाळेची आपण पेपरमध्ये देत असतो आणि ती बातमी इतरांपर्यंत पोहोचते. शाळेचं नाव लौकिक होण्यासाठी काय जे करता येईल छोटं का असेना पण ते काम मी माझ्या हाताने करण्याचा प्रयत्न करत असते. मला तुमच्या सर्वांची मदत हवी होती आणि खरोखर म्हणूनच मी या तळमळीने मला असं वाटायचं की हे असे मेळावे भरावे. मी ज्यावेळेला हा 10वा 12वा 13वा मेळावा म्हणते त्यावेळेला मला असं वाटत नाही की माझा वेळ मी वाया घालवते, मला या ठिकाणी काहीतरी अडचण येते, अजिबात नाही. मला हे मनापासून करावं असं वाटतं आणि म्हणून मी हे करते. मनाविरुद्ध असतं तर अजिबात नाही. आज जर तुम्ही बघितलं तर जेवढ्या मेळाव्यांना सगळे शिक्षक येतात प्रत्येक मेळाव्यामध्ये मी सत्कार करते, परंतु आज जर तुम्ही बघितलं तर छोटंसं तुळशीचं रूप दिलंय. असं तुळशीचं रूप हे फार दुर्मिळ मी म्हणजे दिलेलं आहे, कारण का काय देव होता प्रत्येकाला वेगळं वेगळं दिलेलं आहे. देण्यासारखं आता नक्की काय, कुठलं झाड द्यावं किंवा कुठली वस्तू द्यावी, म्हणजे काय द्यावं, कशाने सत्कार करावा. आणि म्हणून आज
मी हा तुमचा ते जो सत्कार आहे या शिक्षकांचा म्हणा तुमचा म्हणा तुळशीचं एक रोप दिलंय, परंतु तुम्हाला सर्वांना माहित आहे सर्वांना ऑक्सिजन पुरवणारं आणि पर्यावरणाचं रक्षण करणारं असं हे रोप आहे, त्यामुळे तुम्ही आनंदाने याचा स्वीकार करा. दुसरी गोष्ट आहे की जे सन्मानपत्र मी या ठिकाणी देत आहे आपल्या शाळेची जी प्रतिमा आहे त्याच्यावर आहे. मध्यंतरी मी असं ऐकलं होतं की या ठिकाणी काही जे काही पदाधिकारी आहेत जे आता राज्यामध्ये काम करतायत ते या ठिकाणी भेट देऊन गेले होते आणि त्यांनी असं अधिकाऱ्यांना सांगितलं कॉर्पोरेशन मध्ये की आता आपल्याला ही शाळा जरा पाडली पाहिजे, नवीन शाळा या ठिकाणी उभी झाली पाहिजे आणि ती नवीन शाळा जर उभी झाली ती शाळा पाडली या बांधण्याच्या कामामध्ये बरेच वर्ष जातात, 5-10 वर्ष जातात. आपले विद्यार्थी जाणार कुठे? तुम्हाला या ठिकाणी बहुतेक शेजारच्या वर्गामध्ये आपल्या शाळेचं स्ट्रक्चरल ऑडिट पण झालेलं आहे, ऑडिटचा रिपोर्ट सुद्धा आपल्याला चांगला आलेला आहे, त्यामुळे ही शाळा काही पडत नाहीये. परंतु ज्यावेळेला मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की मॅडम असं असं तुमच्याबद्दल बोललं गेलेलं आहे की ही शाळा आता आपल्याला पाडावी लागेल, तर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही म्हटलं आपण याचा 1-2 महिन्यापूर्वीच रिपोर्ट आलेला होता आणि आपण ऑडिट केलेलं होतं त्याच्याचं. तर मी म्हटलं आपला रिपोर्ट चांगला आहे, आपलं सगळं व्यवस्थित आहे, मग शाळा पाडायची गरज काय? 40-45 वर्षामध्ये कुठलीही इमारत काय एवढी धोकेदायक होत नाही. ज्या ठिकाणी वस्तू खराब झालेल्या आहेत त्या ठिकाणी आपण थोडीशी डागडुजी करू शकतो, काहीतरी त्याच्यावर करू शकतो आणि पर्याय काढू शकतो. परंतु शाळा जर एकदा नाहीशी झाली तर मग काय अर्थ उरणार नाहीये, कारण शाळा काही लवकर बांधली जात नाही. 10 वर्ष तरी कुठेतरी पत्राच्या खोलीमध्ये किंवा कुठेतरी असं आश्रितासारखं राहावं लागतं आणि शिक्षणाचा पण खोळंबा होतो. आणि म्हणूनच माझ्या मनामध्ये एक विचार आला की आपल्या शाळेची जी प्रतिमा आहे, जो फोटो आहे, तो असं सन्मानपत्र म्हणून त्यावर लिहीन आणि ते सन्मानपत्र तुमच्याकडे राहील आणि ते तुमच्या घरामध्ये राहील आठवणींच्या स्वरूपामध्ये. आणि म्हणूनच माझ्या मनामधून हा विचार बाहेर पडला आणि हे सन्मानपत्र तुम्हाला देण्यात आलं. सन्मानपत्राची किंमत फार कमी आहे, परंतु त्याच्यासाठी घेतलेले कष्ट हे जास्त आहेत, कारण हे जे सन्मानपत्र आहे अगदी पहिल्या बॅच पासून मी सर्वांना देत आलेले आहे. प्रत्येकावरचा मजकूर जरी सारखा असला तरी दिवस आणि ती जी तारीख आहे, वार आहे आणि ते तुमचं जे काय इयर आहे ते प्रत्येकासाठी वेगळं वेगळं छापलेलं आहे. छपाईसाठी हे आपल्या पुण्यामध्ये यशोदी पब्लिकेशन तिथून छपाई होते आणि तिथून नंतर ते माझ्यापर्यंत येतं. ते येताना काय मार्ग असतो आणि कशा पद्धतीने येतं हे मलाच माहित आहे आणि ते तुमच्यापर्यंत येतं एवढं मला आनंदाची गोष्ट आहे. आज आपल्या शाळेचा या वर्षीचा जो निकाल आहे 98.46% आहे. मागच्या वर्षीच्या आणि 2 वर्षापासून मी जसे आले तशी 2-3 टक्क्यांनी हा निकाल वाढत चाललेला आहे. विद्यार्थ्यांची अतिशय गुणवत्तापूर्ण अशी कामं आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर नुकतंच एक शालेय शिक्षा गुणवत्ता अभियान असं एक अभियान राबवलं गेलं आणि त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय बक्षीस आपल्या शाळेला मिळालं 2य क्रमांकाचं मोसरी विभागामधून. तर आपल्या पालिकेमध्ये 3च शाळा होत्या की ज्यांना हे प्रमाणपत्र मिळालं, तसा त्यांचा गौरव झाला. तर पालिकेच्या 3 शाळांपैकी आपली एक शाळा होती आणि दुसऱ्या ज्या 2 शाळा होत्या त्या 2 आपल्या पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरवच्या शाळा होत्या. म्हणजे आपली शाळा सुद्धा कुठेही मागे नाही, हे तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जिल्हा परिषदेच्या वतीने आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाच्या वतीने आपला वेगवेगळ्या ठिकाणी आदरपूर्वक असा गौरव सुद्धा केलेला आहे, शिक्षकांचा गौरव केलेला आहे. अजून एक आणखी गौरवाची गोष्ट अशी आहे की जे जे शाळेमध्ये चांगलं होतंय ते तुमच्या कानावर पडलं पाहिजे. आपल्या शाळेमध्ये असे मागच्या वर्षी एक शिक्षिका होती हडपसरकर मॅडम, त्यांना पूर्ण शाळेमध्ये 3 शाळा म्हणजे 3 विद्यार्थ्यांना 3 शिक्षकांना आपल्याकडे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता आणि त्याच्यामध्ये आपल्या एक शिक्षिका होत्या आणि बाकीच्या सर्व शाळांचे मिळून 2 शिक्षक होते. यावर्षी 4 पुरस्कार दिले आदर्श शिक्षक पुरस्कार, त्याच्यामध्ये आपल्या शाळेतील 2 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि बाकीच्या शाळांमध्ये 2 पुरस्कार होते. म्हणजे आपल्या शाळेमध्ये असणारे शिक्षक खरोखर मनापासून शिकवतात आणि इथून पुढच्या मुलांची प्रगती नक्कीच होणार आहे, याबद्दल काही वावगं सांगायला नको. आता तुमच्या बॅच संदर्भात ह्या ठिकाणी हे जे सगळं आपण बघतोय सुगंधी जो काय या ठिकाणी वातावरण तयार झालेलं आहे, सकाळपासून मंत्रमुग्ध करणारं वातावरण आहे. आपल्याला कोणालाही वाटलं नाही की मंडपात जाऊन आपण कार्यक्रम घ्यावा. या ठिकाणी आपण बसलो इतक्या आनंदाने की आपल्याला वाटतं नको इथंच छान वाटतंय. हे सगळं करण्यापाठी मागे आपले जे या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते, आपल्या शाळेचे विद्यार्थी, आदर्श विद्यार्थी म्हणूया आपण, संतोष जोगदंड सर यांनी या ठिकाणी येऊन एक पत्र मला तयार करायला सांगितलं. म्हटलं तुम्ही असं करा, कॉर्पोरेशनला एक पत्र द्या आणि त्या पत्रामध्ये असं लिहा की आम्हाला या वर्गासाठी आम्हाला सुशोभीकरण करून पाहिजे आणि तेही फुलांचं पाहिजे, आम्हाला आर्टिफिशियल कुठलंही नको. आता मी माझ्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिण्याचा तो प्रयत्न केला की जेणेकरून अधिकाऱ्यांनी ते मला परवानगी दिली पाहिजे. खरं पाहता अशी परवानगी मी कधीच मागितलेली नाही. मला असं वाटतं की हे जे काम आहे ते मी करेन, तुमचं स्वागत करण्याची जबाबदारी माझी.
परंतु मुलं काही आपल्या पद्धतीने पण पुढे येऊन करत असतात. मी काही माझा थोडाफार हातभार लावत असते, परंतु ते म्हटले नाही आम्हीच करणार सगळं आणि हे फुलांचं डेकोरेशन मी करतो. त्या पद्धतीने उद्यान विभागाला पत्र दिला. उद्यान विभागाचे ते अधिकारी इथे आले, त्यांनी मला हो म्हटले. परंतु 2 दिवसानंतर मला त्यांनी म्हटले मॅडम हा आमच्या अधिकाऱ्यांचा फोन आहे आणि तुम्ही बोला त्यांच्याशी. बोलल्यानंतर कळलं मॅडम आम्ही फुलांचं सुशोभीकरण करून देऊ शकत नाही, पण तुम्हाला आम्ही फुलांच्या कुंड्या म्हणजे झाडांच्या कुंड्या ज्या आहेत त्या कुंड्या देऊ शकतो आणि 15च्या ऐवजी 20 कुंड्या देतो. म्हटलं काय हरकत नाही, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, आम्ही आमचं करून घेऊ. परंतु आता मी काय समजले की मी स्वतःहून करून हे मोकळं करेन, परंतु जोगदंड सरांकडे पण ती तशी गोष्ट सांगणं गरजेचं होतं आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की त्यांचा असा फोन आला होता, तेही 2 दिवसानंतर सांगितलं. त्यानंतर त्यांनी तिकडे फोन करून विचारलं आणि लगेचच तो माणूस सुद्धा तयार झाला की नाही नाही आम्ही फुलांचं डेकोरेशन करून द्यायला तयार आहोत. आणि आज सकाळपासून ते लोक कामाला लागले आणि हे छानपैकी सर्वांनी फुलांचं सुशोभीकरण केलेलं आहे. 7-8 त्यांचे कर्मचारी या ठिकाणी काम करत होते आणि तुम्हाला सुद्धा खूप छान वाटत असेल. रोजची त्या आपण बघतो वाढदिवसाला वगैरे आपण कागदी फुलं वगैरे वापरतो, त्याच्याऐवजी हे असं सगळं सुगंधी वातावरण सर्वांना नक्कीच आवडलेलं असेल आणि त्याच्याबद्दल तुमच्या सर्व टीमचं आणि जोगदंड सरांचं सुद्धा मनापासून आभार. आज शाळा खरोखर मनापासून धन्य मानत असेल की आजपर्यंत सगळे या ठिकाणी कार्यक्रम झाले, सगळ्या बॅचेस आल्या, सर्वांना मनासारखं या ठिकाणी फिरताना बघून. आणि खरं एक गोष्ट आणखी तुमचं कौतुक करायसारखी, कुठेही कसलंही याला गालबोट लागलेलं नाही. मला काही माझे जे मुख्याध्यापक आहेत ते बोलले मॅडम तुम्ही हे घेताय, मला 2-3ऱ्याच मेळाव्यानंतर बोलले तुम्ही हे मेळावे घेताय परंतु तुम्हाला काही याच्यातून प्रॉब्लेम नाही ना होणार, वरून ऑफिस कडून काही प्रॉब्लेम होणार आहे का, म्हणजे तुम्ही तसंच जपून राहा. तर मी असा विचार केला ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह घेत असतो सगळ्या गोष्टी त्यावेळेस त्यात कुठला अडथळा येत नाही. आणि आज तुमची ही 13वी बॅच आहे, कोणत्याही प्रकारचं कसलंही गालबोट लागलेलं नाही. तुम्ही या ठिकाणी डीजे वापरला, तुम्ही गाणी लावली, तुम्ही डान्स केला आणि काहीही केलं, म्हणजे डान्स केला आणि आनंद उत्सव साजरा केला. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे गालबोट लागेल असं काम झालं नाही. सर्वांनी शिस्तीने अतिशय चांगल्या वातावरणात या ठिकाणी मेळावे साजरे केले. अगदी काही मेळाव्यांमध्ये 18 विद्यार्थी होते, मुली होत्या. वरच्या एका वर्गामध्ये घेतला होता, अतिशय आनंदी वातावरणामध्ये तो सुद्धा कार्यक्रम पार पडला. म्हणजे असंच नाही की फार मोठा कार्यक्रम झाला 4 बॅचचा किंवा 4 वर्षांच्या बॅच एकत्र आल्या किंवा अगदी छोटेसे संख्येने असलेले विद्यार्थी. तुमचं या ठिकाणची तळमळ महत्वाची, तुमचं प्रेम महत्वाचं आहे, तुमची भावना महत्वाची. तुम्ही ज्या आपुलकीने इतक्या लांबून लांबून इथं आलेला आहात आणि शाळेसाठी आलेला आहात, ओढीने आलेला आहात, ती ओढच या ठिकाणी खूप मोठं तुमचं काम आहे, खूप मोठी तुमची या ठिकाणची तळमळ आहे आणि शाळेबद्दलचं प्रेम आहे हे सांगून जाते. आणि म्हणूनच आम्हाला सुद्धा हे सगळं करताना हुरूप येतो. आम्हाला वाटतं कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी अपूर्ण राहता कामा नये. भविष्यामध्ये ज्या वेळेला कधी तुमचे पाय वळतील तुमच्या माहेराकडे, तुमच्या घरांकडे, आजूबाजूच्या परिसराकडे, नक्की तुम्ही या ठिकाणी यायचंय आणि शाळेमध्ये एक मिनिट का होईना येऊन जायचंय. तुम्हाला माहिती आहे तुमच्या सगळ्या ट्रॉफी, काही मुलींनी फोटो काढले सकाळी जाताना, त्या सगळ्या ट्रॉफी तुम्ही त्या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. आणि तुम्ही त्या ठिकाणी हे ऐकायलाही नव्हता की मी जे त्या ठिकाणी इतर शिक्षकांसमोर सांगितलंय तुमच्याबद्दल, इतर जे कोणी शिक्षक येतील, जे कोणी आपल्याकडे तुम्हाला वेळ मिळणार आहे, मी सर्व बॅचेसला हे सांगत असते जाताना सर्वांनी ऑफिसमध्ये जा, आपल्या ट्रॉफी बघा, फोटो काढा. मला तर असंही करायचं होतं की त्या सगळ्या ट्रॉफी बाहेर अशा ठेवायच्या होत्या, तुम्ही बघायचं होतं. परंतु आपल्याकडचे जे कपाट आहे त्याला थोडीशी वाळवी लागली आहे, खाली त्याचा भुगा पडतोय तो भुसा, आणि त्यामुळे आपल्याला कपाट हलवता येत नाहीत. नाहीतर तेवढंही केलं असतं तुमच्यासाठी. परंतु काही नाही हरकत, तुम्ही आता तिथे जाऊन पाहू शकता, फोटो काढू शकता, कोणालाही कसलंही बंधन नाहीये. जेव्हा तुम्ही या ठिकाणी शाळेमध्ये येताय आणि एवढा तुमचा किमती वेळ देताय, एवढ्या लांबून प्रवास करून येताय, आपल्या अडचणी दूर सारून येताय, त्यावेळेला नक्कीच म्हणजे तुमचं या ठिकाणचं शाळेचं जे काही ऋण आहे, शाळेशी असणारे ऋणानुबंध आहेत ते कायमस्वरूपी असेच घट्ट राहतील, त्याच्यामध्ये शंका नाही. आम्ही हे सर्व जे शिक्षक आहेत आपल्या सुट्ट्या बाहेर गावी जरी असले तरी ते तिकडून परत येतात. अंकुशराव सर जे आहेत ते गावी होते, ते आज पुन्हा आलेले आहेत. बऱ्याच शिक्षकांनी असंच केलेलं आहे, गावी राहतायत, मेळावा असेल येत आहेत, पुन्हा जात आहेत. म्हणजे हे सगळं तुमच्यासाठी होत आहे, तुमच्या प्रेमाखातर होत आहे. आणि त्याच्यामुळं तुमचं हे जे प्रेम आहे त्या सर्व शिक्षकांच्या माझ्या मनात कायमस्वरूपी अस्तित्वात राहणार आहे. मला माहित आहे ज्या ज्या वेळेला शाळेला गरज पडेल त्या त्या वेळेला तुम्ही सगळे धावून येणार आहात. तुम्हाला एवढंही सांगायला मला आवडेल की मध्यंतरी काही अशा गोष्टी घडल्या की मागच्या वेळेला आपल्याला क्रीडा शिक्षक नव्हते आणि जे मला कोणी भेटायचं आपले विद्यार्थी ते म्हणायचे आपल्याकडे एवढा विद्यार्थी भारी आहे, तो हा खेळलाय, तो ते खेळलाय, हे असं आहे.
मी त्यांना म्हणायचे की आपल्याकडे असे कोणी आले 1-2 शिक्षक म्हणजे विद्यार्थी आणि ते जर आपल्या विद्यार्थ्यांना खेळायला प्रोत्साहन देत असतील किंवा मदत करत असतील तर आपण त्यांना खेळायला या ठिकाणी बोलवूया, सन्मानाने बोलवूया. म्हणजे 2-3 तास जरी दिले एकेकाने तरी आपल्या मुलांना तुमचा जो खेळ आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवायला मदत होईल. मला अभिमान वाटतो तुमच्या सर्वांचा. पालिकेच्या इतर सर्व शाळांमध्ये कुठेही नाहीत असे विद्यार्थी मला नेहरू नगर मध्ये पाहायला मिळाले. इतके प्रेमळ विद्यार्थी आहेत, शून्यातून विश्व निर्माण करणारे आहेत, आपलं अस्तित्व या ठिकाणी टिकवून ठेवणारे आहेत आणि कुठेही गेलं तर सन्मानाने झुकून पाया पडणारे सुद्धा विद्यार्थी इथंच आहेत. दुसऱ्या ठिकाणी गेलो ना आपण तर त्या ठिकाणी लाज वाटणारे किंवा नको या एवढ्या गर्दीत कसे खाली वाकायचं असे म्हणणारे विद्यार्थी आपण बघतो. परंतु या शाळेत मात्र तसा नाहीये. या शाळेमधले जे या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य होऊन गेले सगळे, त्या सर्वांनी जे तुम्हाला काही घडवलेलं आहे त्याच हे सगळं फलित आहे असं मला वाटतं. 2 मिनिट अजून. जोगदंड सर सकाळी म्हणाले मॅडमला शिक्षणाधिकारी पदापर्यंत जाण्यासाठी शुभेच्छा म्हणा असं बोलले असतील ते. मी पालिकेमध्ये होते एकूण 7 वर्ष. 1994 ला मी पालिकेत लागले क्लार्क म्हणून. 94 ते 2001 मी अतिशय चांगल्या प्रकारे तिथं काम केलेलं आहे. माझे सगळे गोपनीय अहवाल त्या ठिकाणी 1 नंबरचे राहिलेले आहेत. प्रत्येक वर्षी म्हणजे माझं कधीही गोपनीय अहवालामध्ये वाईट असं लिहिलेलं गेलेलं नव्हतं. मला 1994 ते 1997 या कालावधीमध्ये मला वेतनवाढ मिळालेली आहे. अतिरिक्त म्हणजे ज्याला आपण जादा वेतनवाढ म्हणतो तशी जादा वेतनवाढ सुद्धा मिळालेली आहे. म्हणजे माझं काम अतिशय चांगलं होतं. परंतु ज्या वेळेला माझं जर आधी बीएड झालेलं होतं आणि मध्येच एक परिपत्रक आलं की तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षक व्हायचं असेल तर त्यांनी ऍप्लिकेशन द्या. तर मी म्हटलं काय हरकत नाही, आपल्याला आपण बीएड ज्यासाठी केलंय तर आपण शिक्षक म्हणून जाऊया. म्हणून मी शिक्षक व्हायच्यासाठी मी अर्ज केला आणि त्याच्यामध्ये सिलेक्ट झाले. आम्ही 4 जण होतो त्यापैकी. तर मी आले या ठिकाणी. येताना माझ्या डोक्यात एक विचार होता, आपल्याला म्हणजे जशी तुमची ध्येय असतात तशीच आमची पण ध्येय असतात. या ज्या वेळेला आपण एखादं पाऊल उचलतो त्यावेळेला त्याचं सर्वोच्च टोक जे आहे ते गाठलं पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेला मी त्या ठिकाणावरून शिक्षकाकडे आले त्यावेळेला माझ्या डोक्यात आलं जर आपण क्लास म्हणून असतो तर आता सहाय्यक आयुक्तपर्यंत पोहोचलो असतो. परंतु आपण सहाय्यक आयुक्त न होता आपण शाळेत जर गेलो तर आपण शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि शिक्षणाधिकारी ज्या वेळेला होऊ त्यावेळेला आपण अनेक आपल्या जे काही विद्यार्थी आहेत, आपले जे काही दीन दुबळे किंवा इतर सगळे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण चांगलं काम करू शकतो. आणि म्हणून माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण क्लर्क होऊन पुढे सहाय्यक आयुक्तपर्यंत जाण्यापेक्षा आपण शिक्षक होऊन इकडे शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत जाऊया. परंतु माझी पहिली ती सिनियरिटी होती ती डावलली गेली कारण ती लागूच शकत नाहीये. शिक्षकाची सिनियरिटी येते आणि त्याच्यामुळे मी शिक्षकांच्या सिनियरिटी मध्ये मागे गेले. आता प्रमोशन साठी आपल्याला सिनियरिटी लागत असते आणि त्यामुळे सिनियरिटी मध्ये मी पाठीमागे बसले. त्यामुळे जरी मला चान्स आला शिक्षणाधिकारीचा तरी मी सिनियरिटीमुळे मागेच राहणार आहे. त्यामुळे इतर असं काही आपण लगेच हे करूच शकत नाही की मला लगेच पुढे मी शिक्षणाधिकारी होणार आहे. परंतु माझं जे ध्येय होतं ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मी एक क्लास सुद्धा लावला होता पुण्यामध्ये आणि त्यासाठी परीक्षा सुद्धा दिलेली होती. परंतु जशा तुमच्या सांसारिक अडचणी असतात तशी माझी अडचण होती आणि मला काही माझी परीक्षा त्या ठिकाणी पूर्ण करता आली नाही ती आणि त्यामुळे माझं ते स्वप्न जे होतं ते अपूर्ण राहिलेलं आहे. परंतु ध्येय मात्र अजून माझं सोडलेलं नाहीये. मी त्या ध्येय मी अजूनही गाठण्याची माझ्यामध्ये जिद्द आहे आणि माझं अजूनही काम तसंच चांगलं आहे जसं मी अगोदर काम करत होते क्लर्क असताना. त्यामुळं भविष्यात सुद्धा तुमच्यासारखे विद्यार्थी हे माझ्या हातून मी अजून या ठिकाणी 3 वर्ष आहे. 3 वर्षांनी माझं रिटायरमेंट आहे. 3 वर्षाच्या काळामध्ये मला जे विद्यार्थी माझ्या समोर येतील त्या प्रत्येकासाठी अगदी मनापासून झोकून देऊन काम करण्याची मी नक्की तुम्हाला ग्वाही देते. या ठिकाणी जे जे कोणी येतील आपल्या या परिसरातले त्या प्रत्येकाला पाहिजे ती मदत मी माझ्यातर्फे देईन. आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्यापैकी कोणीही तुमचे पालक असतील, तुमचे आजूबाजूचे असतील, तुमचे नातेवाईक असतील, कोणालाही सांगायचं सरळ आपल्या मॅडमकडे जा. तुमची कुठलीही कामं असतील ती अडणार नाहीत. तुम्ही सुद्धा कधीही आलात तर बाहेर थांबायची गरज नाहीये. आपल्या मॅडम आहेत, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. सरळ तुम्ही माझ्यापर्यंत येऊन कुठल्याही प्रकारचं काम तुमचं असेल ते आमच्याकडून करून घेऊ शकता. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी या ठिकाणी तुम्हाला मदत करायला नक्की कायमस्वरूपी तयार असेल. तुम्ही पुन्हा पुन्हा या ठिकाणी तुमची जेव्हा जेव्हा आठवण येईल शाळेला तेव्हा तेव्हा तुम्ही इकडे येत जा. शाळेला जेव्हा जेव्हा गरज असेल त्यावेळेला तुमचं योगदान देत राहा. आणि एवढं बोलून तुमच्या सर्वांना शेवट एकदा पुन्हा चांगल्या शुभेच्छा देऊन तुमचं आयुष्य सुखी, समाधानी, निरामय आणि खूप कीर्तिवंत आणि यशवंत हो अशा शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवते. धन्यवाद. आपल्या बरोबर नाही एवढं लक्षात ठेवा. आपण घरी आहे आणि मॅडम तुम्ही आपल्यासाठी
जे केलंय आम्ही त्याला साधं नाही म्हणणार, ते प्रमाणपत्र तुम्ही आम्हाला दिलंय. हे प्रमाणपत्र ज्याला लॅमिनेट करून ज्याला आपण प्रोटेस्टमध्ये लागेल त्यावरती भाग बोलायचा असेल आणि त्यानंतर तुम्ही संत बोलून करता, तर संत बोलून या मित्रमैत्रिणीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही कार्यक्रमावर तुम्ही आकृष्ट अवसर आपले होते शिक्षक त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. मान्यवरांनाही मी वंदन करतोय. आपल्या 1999च्या बॅचचे आपण सर्व विद्यार्थी महत् प्रयासानं एकत्रित आलात आणि एकमेकाला भेटण्याच्या उद्देशानं, शिक्षकांचा सन्मान करण्याच्या उद्देशानं शाळेत आलात. त्याबद्दल आणि सगळे संयोजक म्हणण्यापेक्षा तुम्ही सगळे संयोजक आहात. जे इथं हजर झाले ते सगळे संयोजक आहेत. लीड कोणी घेतली, तुम्हाला कॉल कोणी केला, पण कॉलला प्रतिसाद देणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि तो प्रतिसाद देऊन तुम्ही इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांचे मी शतशः आभार मानतो. इथे येऊन तुम्ही आमचा सन्मान केलात त्याबद्दलही मी आपला सर्वांचा ऋणी आहे. त्याचबरोबर या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम, इतक्या तळमळीचा शिक्षक मी जीवनात आतापर्यंत पाहिला नाही कॉर्पोरेशनच्या जीवनामध्ये. जे कॉर्पोरेशन मध्ये आम्ही असतानाही 350-400 शिक्षक होते. आताही जवळजवळ मला वाटतं भागशाळा 7-8 निघालेले आहेत आणि पहिल्या 9 आणि पहिल्या 18 म्हणजे 27 शाळा झाल्या. परंतु 27 शाळा झाल्या असतील. इथं नेहरूनगरची परिस्थिती मी ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस म्हणजे 8वीच्या जवळजवळ 7 तुकड्या होत्या, 9वीच्या 6 तुकड्या आणि 10वीच्या 5 तुकड्या आणि मग 5वी, 6वी, 7वीचे वर्ग होते. परंतु त्याही काळात म्हणजे आम्ही शिक्षक होतो त्या काळात आज भौतिक सुविधा ज्या आहेत त्या भरपूर मिळत आहेत विद्यार्थ्यांना. त्या काळात आमच्या मिळत नव्हत्या. म्हणजे विद्यार्थ्याला कुठल्याच, आता ही ड्रेस जे चालू झाले विद्यार्थ्यांना महानगरपालिकेतर्फे देण्यात येऊ लागले. त्याचं कारण म्हणजे आम्ही काही शिक्षक एकत्र येऊन गरीब विद्यार्थी, जे संतोषने सांगितलं की इन शर्ट का करत नव्हतो, कारण समजून घेतलं आपण. परंतु असे बरेच विद्यार्थी की कपडे नाहीत म्हणून शाळेत येत नव्हते, दप्तर नाही म्हणून शाळेत येत नव्हते, पुस्तक नाही म्हणून शाळेत येत नव्हते, वह्या नाहीत म्हणून शाळेत येत नव्हते, काहींना 10वीची फीस भरता येत नव्हती म्हणून काही जण 10वीतनं शाळा सोडून द्यायचे. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही काही 10-5 शिक्षकांनी, मी काय आता सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु कपड्यासहित देणं चालू केलं. शिक्षणाधिकाऱ्याच्या हस्ते तो कपडे वाटपाचा कार्यक्रम करायचो आम्ही. आणि मग शिक्षणाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांना आम्ही विनंती केली की पालिकेतले सगळेच विद्यार्थी गरीब आहेत. जसं आपण मगाशी सांगितलं की सगळे मराठवाड्यातून किंवा विदर्भातून किंवा इकडं औरंगाबाद कडून आलेले सगळे गरीब विद्यार्थी, पश्चिम महाराष्ट्रातले काही गरीब विद्यार्थी, ज्यांनी आपली गावं सोडलीत ती काही सुखाने सोडलेली नाहीत. म्हणजे तुमचे पालक असतील, तुम्ही आता इथं सुखात आहात कारण तुम्हाला काहींना म्हणजे चालायला आलं त्यावेळेस तुम्हाला काय मिळाला, बूट मिळाला, चप्पल मिळाला, कपडेही मिळाले. परंतु आमच्या काळात ज्यावेळेस तुमच्या वडीलच्या रँकमध्ये आम्ही येतो तर आम्हाला कुठलीच सुविधा शिक्षणासाठी मिळाली नाही. आणि हे सगळं दुःख किंवा सगळ्या यातना झेलत मी इथं जॉईन झालो. मी जनता शिक्षण संस्था दापोडीमध्ये होतो, चाकणला होतो. परंतु ते सोडून मी इथं ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस सगळे विद्यार्थी म्हणजे स्थलांतरित कुटुंबातले विद्यार्थी होते. आणि पालक दिवसभर इकडं तिकडं मजुरीसाठी फिरत असताना मुलं मात्र तुमच्यातलेच म्हणजे तुमचेच मित्र किंवा तुम्ही स्वतः पालकांनाही धोका देत होते. अभ्यास करत न करणं, आई वडिलांची खूप इच्छा असायची की हा शिकला पाहिजे तरच आमचं काहीतरी भवितव्य घडेल किंवा आमचं काही होऊ, परंतु माझा मुलगा मुलगी भविष्यात चांगलं जीवन जगेल ही जी त्यांची अपेक्षा होती. त्या अपेक्षेमध्ये जर कोणी दगा देत असेल आई वडिलांना आणि आई वडिलांकडून जर तक्रार माझ्यापर्यंत येत असेल तर त्या विद्यार्थ्याला मी कधीच कच्चा सोडलेला नाही. म्हणजे कच्चा सोडलेला नाही म्हणलं की त्याला कुठलीच चूक माफ नाही. तुला काय नाही, तुला कंपास नाही, तुला वही नाही, तुला पुस्तक नाही, तुझा अभ्यास होत नाही, जे माझ्याच्याने शक्य आहे ते मी केलं. तुम्हाला माहिती नसेल कारण माझी शपथच तशी होती विद्यार्थ्याला. आता मला सांगायची अडचण नाही की
97-98 पासून, म्हणजे त्याच्या अगोदर, म्हणजे 87ला जॉईन झालो, साधारण 2000 सालापर्यंत मी 10वीचे पहिले 5 तुकड्या होत्या, पुन्हा 4 झाल्या, पुन्हा 3 झाल्या, जाधव मॅडमने आता सांगितलं. तर तसा विद्यार्थी घटत राहिले. परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या फीची अडचण आहे 10वीची, मी सगळ्या वर्गात जाऊन सांगायची, कोणाला तुम्हाला माहिती असेल तर बघा, की ज्यांना फी भरणं शक्य नाही त्यांनी माझ्याकडे गुपचीप यायचंय. आणि गुपचीप येताना मित्राच्या खांद्यावर हात टाकून चला अंकुशरावकडे जाऊ आणि त्याला पैसे मागू फीचे, असं यायचं नाही. हा, तर एकट्याने यायचं कारण काय, की मी पैसे घेतलेत अंकुशरावकडून हे दुसऱ्याला कोणालाच कळता कामा नये. आणि मग त्यांनी सांगायचं मला की माझी फी आता मला भरता येत नाही, मी नंतर देईन. अशा पद्धतीनं मी प्रत्येक वर्षी 10-15 जेवढी काही माझ्याकडे येतील त्या विद्यार्थ्याची फी भरत गेलो. 50% विद्यार्थ्यांनी आई वडिलांनी फी आणून द्यायची, हात जोडायचे, त्यांनी घ्या सर म्हणून. काहींची घेतली, काहींची घेतही नसायचं. म्हणजे जसं कपडे दिले पोरांना किंवा काय केलं, म्हणजे घडवण्यासाठी तुम्हाला जर काय बडवलं असेल तर त्याच्याबद्दल आता मला वाटतं माफी मागायचं पण काय कारण नाही. तर किंवा इथं येऊन अभ्यास नाही केला असं कुठली घटना असेल, म्हणजे वही आहे, पुस्तक आहे, वडिलांनी सगळं घेऊन दिलेलं आहे, आणि मग संतोषनं जसं सांगतो, संतोष घरी जात नाही, सकाळी बाहेर पडतो आणि संध्याकाळी उपचित जाऊन जेवतो. कारण का, तो घरीच नसतो. घराला जर वेळ देत नसेल तर घरचे लोक रागवणारच आहेत. तसं दप्तर घेऊन जर एखादा येत असेल घरून मित्रांच्या बरोबर आणि वर्गात नसेल आणि दुसऱ्या दिवशी सापडल्यावर तर सुटणार आहे का माझ्या हातातून? अशा अनेक घटना, चमत्कार किंवा अनेक पालकांचे अश्रू, अनेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद, अनेक विद्यार्थ्यांना मिळालेला आधार असेल आणि त्यांनी घेतलेली भरारी असेल. म्हणजे आज मागच्या मेळाव्यात आपण पाहिलं की काही विद्यार्थी परदेशात स्वतःचे उद्योग उभा केले. म्हणजे साधी भूमी नाहीये. मॅडमनी सांगितलं की बाबा मी जसं, त्यांनी आता अनेक शाळेत काम केले, मी संत तुकाराम नगरला माझ्या काही कॉर्पोरेशन मध्ये मी नम्र विद्यार्थी होतो, म्हणजे शिक्षण अधिकाऱ्याच्या दृष्टीनं, की माझ्या काही जास्त बदल्या नाही झाल्या. जो कोणी खटाळ असेल त्यांच्या थोड्या बदल्या लोक करायचे. तर माझी इथं सेवा झाली जवळजवळ 16-17 वर्ष, 16 वर्ष झाली. त्याच्यानंतर संत तुकाराम नगर मध्ये माझी 11 वर्ष झाली. आणि तिथून म्हणजे तुकाराम नगर मध्ये मी 2 वर्ष प्रभारी मुख्याध्यापक होतो. आणि मग पुन्हा पिंपळे सौदागरच्या शाळेत मला रितसर मुख्याध्यापकाची ऑर्डर म्हणून मिळाली. मी तिथे 4 वर्ष अण्णासाहेब नगर मध्ये मुख्याध्यापक म्हणून तिथं सेवानिवृत्त झालो. परंतु जिथं जाईल तिथं अगदी प्रामाणिकपणे, म्हणजे कारण का, त्याचं तुम्ही ज्या परिस्थितीतून गेलात, मला सांगायला लाज नाही वाटत की मी कॉलेजला गेल्यानंतर मला पहिला चप्पल पाहायला मिळाली. म्हणजे तर कॉलेजला गेल्यावर चप्पल, ते पण पहिले 6 महिने विदाऊट चप्पलच होतो. आणि मग जर मी त्याच्यातून आलो असेल आणि तुम्हीही माझे तसेच, माझ्या भावाचीच मुलं म्हणतो मी तुम्हाला, जर तुम्ही तसे असाल तर मग तुम्हाला थोडस तुमच्यात काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे. तुम्ही घडले तरच तुमचा परिवार घडणार आहे, तरच देश घडणार आहे. आणि या भावनेतून शिक्षा करत राहिलो किंवा मारत राहिलो. आमची इमेज थोडीशी पानसरी सर, मी वराडे सर अशी खराब झालेली, खराब म्हणता येत नाही, पण कडक शिस्तीचे, मला कडक शिस्तीचे शिक्षक म्हणून आमची इमेज झालेली आहे. परंतु धन्यवाद वाघमारे, धन्यवाद. म्हणजे आणि ते करत असताना अनेक धमक्या पण आल्या पोरांच्या, तू बाहेर ये, तू आता बाहेर गेटच्या आल्यानंतर मी तुला बघतो. काहींनी शिव्या पण दिल्या, पण ते घ्यायला तयारच होतो ना मी. शिव्या काही करा, मार खायलाही तयार होतो, परंतु मारलं नाही कोणी. म्हणजे सुदैवानं मला कोणी कुठल्याही विद्यार्थ्यांनी जिंदगीत हात लावला नाही. आता जे येतात ते सगळे म्हणजे आशीर्वाद घेतात. खूप बरं वाटतं. बायका मुलांसहित रस्त्यावर पाया पडतात. खूप बरं वाटतं म्हणजे. आणि हेच माझं काम असं मी मानतो. चांगल्या फी भरणाऱ्या शाळेत, म्हणजे ज्ञान प्रबोधिनीच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या
वर संस्कार करणं तेवढं काही अवघड काम नाही. बरोबर आहे. कारण का तर तिथं येणारा जो पालक वर्ग आहे तो नोकरदार आहे, उद्योगपती आहे, तो काय करणार आहे. हा आता त्या काळातली एक घटना सांगतो. मागच्याही मेळाव्यात मी सांगितली की मी कॉर्पोरेशनचा समर्थक किती करायचं, कारण ज्याची रोटी खावी त्याच्याशी बेईमानी कधीच करायची नाही. त्याच्याशी बेईमानी म्हणजे मी कॉर्पोरेशनचा पगार घेतो, मग कॉर्पोरेशनची गद्दारी किंवा ही माझं दैवत होतं. पुढं मी विद्यार्थ्याला माझं दैवत मानलं, दुसऱ्या कुठल्याला दैवत मानलं नाही. कारण ज्याच्यामुळे माझी रोजीरोटी भागायची. तुम्हाला 4 तास शिकवायचं म्हणून माझ्या घरात पीठ येत होतं, म्हणून मी खात होतो. तर तुमच्याशी बेईमानी का करायची. जे तर त्या ज्ञान प्रबोधिनीच्या एक ट्रेनिंग होतं आमचं, आणि तिथं गेल्यानंतर तिथल्या एक मॅडम म्हटल्या तुम्ही कुठल्या शाळेतले, तर म्हणलं मी कॉर्पोरेशनच्या शाळेतले, नेहरू नगरच्या शाळेतला. अरे वा म्हणले, म्हणजे तुच्छतेनं ते म्हणले अरे वा तुम्हाला काय नुसता पगारच घ्यायचा आहे, तुम्हाला काय करायचंय फक्त पगारच घ्यायचा आहे, बाकी तुमच्यावर काही बंधनच नाही. आणि हे म्हटल्यानंतर मला खूप खटकलं. त्या मॅडमला मी म्हटलं की मॅडम तुमचा निकालाचा बोर्ड मी वाचलेला आहे. कारण नाही होताच, बघण्यासारखा बोर्ड होता, का नाही वाचायचा. 92%, 93%, 94%, 98% पर्यंत त्यांच्या शाळेचे निकाल होते. आणि त्यामुळे मी त्यांना फक्त म्हणलं की तुमच्या शाळेच्या निकालाचा बोर्ड मी पाहिलेला आहे, फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुमच्या शाळेत ऍडमिशन किती टक्के मुलांना मिळतं, त्या मुलाची टक्केवारी किती असली पाहिजे तरच तुमच्या शाळेत ऍडमिशन मिळतं. मग त्या मॅडमनी सांगितलं की असं काहीच बोलू नका. का तर त्यांनी सांगितलं 85 ते 90% पुढची मुलं आम्ही घेतो. शाळेत प्रवेश किती टक्केला देतात. आणि मग मॅडमला प्रश्न विचारला, मॅडम ती 92% निकाल लागलाय की 8%चं पाप कोण करतो. 8% मुलं जी नापास होतात हे पाप कोण करतं. मॅडम 1 मिनिटही माझ्या पुढे थांबले नाही. 85% पुढची मुलं घ्यायची आणि तुम्ही काय करायचं 7-8% मुलं त्याच्यातली पण नापास करायची. फायदा काय, तुम्ही काय करता, नुसता शो करता का. आमच्याकडे येणारा या शाळेतला विद्यार्थी कन्नडी भाषिक, आंध्राच्या भाषेतला, हिंदी भाषेतला, अनेक भाषेतले. दुसरी गोष्ट, पालकांना शाळेत बोलवल्यानंतर पालक गेटवरच उभा राहायचे, नको त्या मास्तरला काय बोलावं. आणि त्या पोराला म्हणजे विद्यार्थ्याला घरीच बदलायचे, तूच काहीतरी केलं असतं. म्हणजे मी दुसऱ्या चांगल्या कारणासाठी जरी बोलवलं तरी पालक यायला तयार नव्हते. म्हणजे असे पालक वर्ग होते. आणि त्यामुळं मी सतत कडक राहिलो. पानसरे सरांना मी वारसा दिला, कारण पानसरे सर शाळेत आल्यानंतर काय झालं, त्यांना थोडस ते खूप मोठ्या संघर्षातून गेलेली व्यक्ती आहे. त्यांनी सांगितलं की त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि इथून पाय कट झाला होता, तो रांगत जाऊन मी तो पाय उचलला आणि पोटाशी धरला होता. तिथं वाकी माहिती असेल तर तिथं त्यांची गाडी पडली होती आणि ती पडलेल्या गाडीतून पाय तुटून बाजूला पडलेला आणि तो जाऊन त्यांनी असा कवटाळला होता. हे त्यांनी मला, कारण ते जॉईन झाल्यानंतर इतर शिक्षकाशी कोणाशीच बोलत नव्हते, फक्त अंकुशराव. पहिले 3-4 महिने जे काय असेल घरचं ते मला शेअर करायचे आणि मला ते सांगितलं त्यांनी, खूप वाईट वाटलं. आणि मग त्यांनी सांगितलं की मग पुन्हा तिथून एका वाळूच्या ट्रकवर टाकलं, तर तो काय वाहनं वगैरे काय नसायची, ट्रकवरच टाकलं वाळूच्या, आणि तिथून मला ससूनला नेलं. ससूनवरून पुन्हा संचेतीला ऍडमिट केलं आणि संचेतीवालीने तो पाय जोडला पण होता, परंतु नंतर पस झाली आणि तो कट करावा लागला. आणि मग मला फक्त मी त्यांना म्हटलं अरे वा सर, ते पण हळूच बोलला, आम्ही दोघंच बोलायचो. आम्ही दोघं बोलत असताना तिसऱ्याला पण कळत नव्हतं. पण त्यांना हळूच म्हणलं की सर किती म्हणजे तुम्ही कष्ट करता, इथं एक तर पाय नाही, काही शिक्षक तास बुडवून इथं स्टाफ रूम मध्ये बसतायत, ते माणूस एकही तास न बुडवता 3ऱ्या मजल्यावर चालत यायचं. आणि मग मला त्याचं कौतुक वाटायचं. आणि मग मी त्यांना म्हटलं की खरंच सर काही म्हणा, आणि तेवढंच शिकवण्याचं काम नाही. सकाळी 6 वाजता ते वडापावाच्या गाडीवर उभा राहायचे. ते काय करायचे, सकाळी 6 पासून 11:30 पर्यंत वडापाव तयार करायचे आणि ते विकायचे, कारण ते सैनिकाचं ट्रेनिंग चाललेलं असतं, त्या सैनिकाला ते द्यायचे. आणि मग त्यांना मी म्हटलं की सकाळी 6-5 वाजल्यापासून तुम्ही कष्ट करताय, रात्री 6 पर्यंत एका पायावर उभा राहून तुम्ही इतकं काम करताय, खरंच भविष्यात तुम्ही खूप मोठे करोडपती व्हाल. त्यावेळी ते रडले
आणि पुढे मला बोलणंच सोडून दिलं. का कोणास ठाऊक, पण मी वेगळ्या भावनेनं म्हणलो आणि त्यांना काय वाटलं की मी वडापाव विकतो किंवा काय करतो म्हणून मला कमी लेखलं की काय, असं झालं. मग मला बोलणं झाले, 8 दिवस झाले. शेवटी मी वरती गेलो 3ऱ्या मजल्यावर त्यांच्या मागं आणि अडवलं आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे, बोलू नका मला कधी, पण मला खेळ तर द्या, का बोलत नाही. मग ते रडले मला सांगितलं आणि मग त्यांना सांगितलं की बाबा माझा उद्देश काय आहे की एका पायावरचा माणूस इतका संघर्ष करतोय, सकाळी 5:05 उठतोय, 6 वडापावाच्या गाडीवर उभा राहतो आणि 11:30 पावणे 12 ते काम करून तसंच शाळेत येतो दिवसभर उभा राहून शिकवतोय. आणि म्हणून मग तुमच्यासारखा कष्ट करणारा माणूस का करोडपती होणार नाही? ते आता अब्जाधीश आहे, ते आता अब्जाधीश आहे, कोट्याधीश नाही. म्हणजे तर सांगायचं का कारण काय की कष्ट करत राहा, यश तुमच्या पाठीशी आपोआप पळत येईल. मेहनत करत राहिली तर यशाची तमाच बाळगायची नाही. यश मिळेल का नाही, मी ज्यावेळेस अभ्यास करायचो काय करायचो त्यावेळेला मी पास होण्याची चिंता कधीच केली नाही. मला किती टक्के मार्क मिळतील याचीच चिंता करायची. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी अगदी स्वतःचं जीवन चांगल्या पद्धतीने घडवलेलं आहे आणि घडवतही आहात. तसंच तुमची पुढची पिढी आपोआप तुम्ही घडवणार आहे, तुम्हाला सांगायची काही गरज नाही. पण एक गोष्ट नक्की सांगतो, आमच्या सासवडे सरांनी सांगितलंय की आई वडील यांची सेवा करा. कुठेही देव नाही, देवालाही देव भेटला नाही, देवाला सुद्धा आजपर्यंत दुसरा देव भेटलेला नाही. आई वडील ज्यांनी आपल्याला घडवलं तो देव. मातृभूमी हे सगळ्यात मोठं आपलं जीवनातलं जर सेवा द्यायची असेल तर या मातृभूमीसाठी द्या. जसं डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकलात तुम्ही, खूप संघर्षही केलात, शिकलात आणि काय केला, संघर्षही खूप केलात आणि म्हणून आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, प्रसन्न आहात. या असंच एकमेकाच्या सुखदुःखात तुम्ही काय व्हा, सामील व्हा. आता चांगला मोठा ग्रुप बनवा. प्रत्येक जर कोणी तुमच्यापैकी कुठं नडला असेल, अडला असेल तर सगळ्यांनी मिळून त्याची मदत करा. कारण देश घडवायचा म्हणजे आपण काहीच करायचं नाही, कुठं तलवारी घेऊन बॉर्डरवर जायचं नाहीये आपल्याला. देश घडवायचा, तुम्ही जे रोज काम करताय ना तोच परमेश्वर म्हणून काम करा, त्याचीच सेवा करा. त्या कामातून, तुमच्या घामातूनच हा देश घडणार आहे. म्हणून आणि एक जागृत नागरिक घडावं अशी एक माझी त्यावेळेस इच्छा असायची की मी प्रत्येक वेळी म्हणायचं तुम्हाला की काही नका होऊ पण देशाचा एक आदर्श नागरिक तरी व्हा. मी सतत सांगायचं की काही नाही झालात ना तर एक आदर्श पती तरी व्हा. म्हणजे पत्नीची इज्जत कराल, आईची इज्जत कराल, बहिणीची इज्जत कराल, मुलीची इज्जत कराल. रंगाईनी सगळं मगाशी सांगितलेल्या, काही जण भावनिकही झाले. मलाही भाषण करता येत नाही पण आज का बोलतोय कुणास ठाऊक. बऱ्याच दिवसांनी तुम्ही सापडल्यासारखे झाले. तर दरम्यान एक मी माहिती टाकली होती, खूप मोठा भ्रष्टाचार त्या दरम्यान, त्यावेळेला खूप मोठा भ्रष्टाचार ओपनली झाला. त्यात नाव घेत नाहीये, परंतु ही माहिती पानसरे सरांपर्यंत पोहोचली आणि समोरची व्यक्ती त्यात असा विषय आल्यानंतर मला पानसरे सर एकच म्हणले, संतोष मी म्हणतोय म्हणून विषय सोडून दे, क्लोज कर. तो विषय सोडून दिला आणि आम्ही त्याच ठिकाणी थांबलो. परंतु सर तुमच्यासारख्या चांगल्या व्यक्ती आहेत म्हणून आम्ही कुठे चांगलं करायचं, कुठं थांबायचं हे सुद्धा आम्ही तुमच्याकडून शिकलो. आणि तुम्ही जे आम्हाला आता मार्गदर्शन केलं ते खूपच अप्रतिम केलं. त्याबद्दल आमच्याकडे शब्दच नाहीये सर. कारण कधी कधी माणूस उपवासात्मक बोलून जातो परंतु त्याची रिॲक्शन वेगळी येते. आणि आता आम्ही समारोपाकडे विद्यार्थी येतो, आमचा आनंद बाकी आहे. यानंतर मी आभार प्रदर्शनाला राणी गुंडे हिला विनंती करतो की तिने या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांनी ज्या ट्रॉफ्या शाळेसाठी जिंकलेल्या आहेत ते कपाटाची जी झीज होतीये, तर आम्ही सोमनाथ आहे ना, आपण सर्वजण मिळून आपण त्या कपाटाची व्यवस्था करूया आणि त्यांना ते कपाट देण्याचा जास्त प्रयत्न करूया असं मी या ठिकाणी. धन्यवाद ताई.
आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे येत आहोत. माणसाच्या अंगी 64 कला असतात आणि 65वी कला म्हणजे टाळ्या वाजवायची. टाळ्या वाजवा. अंकुशराव सरांनी इथं उल्लेख केला की मी घडवलं, तर खऱ्या अर्थाने सर तुम्ही आम्हाला घडवलं. आणि बोराडे सरांनी आपल्याला आणि सासोडे सरांनी आध्यात्मिक गोष्टीमध्ये सांगितलं की बाबा माणसाचं आयुष्य कसं असायला पाहिजे. मॅडमनी खूप सुंदर अतिशय पद्धतीने इथं आपल्याला भाषण त्यांनी सांगितलं, त्यांचे मौलिक विचार मांडले. हा सगळा कार्यक्रम होत असताना शाळेची कमिटी यांचं आभार, ज्या आपल्या सफाई कर्मचारी आहेत त्यांनी आपल्याला छानपैकी मदत केली, ज्यांनी जेवणाची व्यवस्था केली, या सगळ्यांचा आभार. आणि मॅडमचे शब्द ऐकल्यानंतर यह कार्यक्रम संपवण्यापूर्वी 2 ओळी सांगतो. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नाम